हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18, मोक्ष संन्यास योग. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 46 मध्ये थांबलो होतो. सर 18व्या अध्यायामधला हा तिसरा सेक्शन आहे. याला तर चौथा सेक्शन आहे. पहिला सेक्शन आपण कर्मयोग, बेसिकली श्लोक नंबर 1 ते 40 हा कर्मयोग सेक्शन आहे. त्याचे 3 भाग होते, 1 ते 12, 13 ते 17 आणि 18 ते 40. 1 ते 12 मध्ये जनरल फिलॉसॉफी आहे कर्मयोगाची. श्लोक नंबर 13 ते 17 मध्ये आणि 18 ते 40 या 2 भागांमध्ये कर्मयोगाची भावना दिलेली आहे की तो कुठल्या ज्ञानाने जगतो जेणेकरून त्या जगातना विरक्त होतो. त्यानंतर श्लोक नंबर 41 ते 48 या सेक्शन मध्ये आपण हा जो कर्मयोगी आहे, जेव्हा त्याचं ज्ञान विकसित होऊन हा आपले कर्म भगवंतांना अर्पण करतो, त्याचं वर्णन आपण बघत होतो. आणि त्या सिस्टम मध्ये वर्णाश्रम सिस्टमचं वर्णन आपण बघितलं होतं. कर्मयोगी वर्णाश्रम धर्मामध्ये प्रवृत्त होऊन आपापल्या वर्ण आणि आश्रमाप्रमाणे सेवा करीत या जगातून मुक्त व्हायचा प्रयत्न करतो. राईट. यालाच अनुसरून पुढे 46 श्लोकामध्ये याला कन्क्लूड करताना भगवंत सांगतात, लास्टचा श्लोक होता श्लोक नंबर 45. स्वेसे कर्मणी अविरित संसिद्धिं लभते नर स्वकर्म निरत सिद्धिं यथा विंदन्ति तच्छृणु. आपापल्या कर्मांच्या गुणांचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकतो. हे कसं शक्य होते याविषयी आता माझ्याकडून एक आणि हा 46 श्लोक आपण कव्हर केला होता. यत प्रवृत्ती भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणां तमवर्णर्पच्य सिद्धिं विंदन्ति मानवा. सर्व जीवांचा उद्गम आणि सर्वव्यापी असणाऱ्या भगवंतांची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. सो बेसिकली जेव्हा आपण 5 फॅक्टर बघितले होते, आय थिंक श्लोक नंबर 14 मध्ये 13 ते 17 सेक्शन मध्ये, कुठलेही कर्म प्रवृत्त करण्याकरता पूर्ण करण्याकरता 5 फॅक्टर असतात. ते 5ही फॅक्टर प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये स्थित आहेत. आणि म्हणून या प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये स्थित असलेल्या फॅक्टर्सना बघताना आपल्याला दिसतं की आपण बेसिकली प्रकृतीच्या 3 गुणांनी आच्छादित आहोत, सत्वगुण, रजगुण किंवा तमगुण. या 3 गुणांतून मुक्त होण्याकरता आपल्याला एक सिस्टम दिलेली आहे, ती म्हणजे वर्णाश्रम. आपापल्या गुण आणि वर्णाप्रमाणे, आश्रम आणि गुणाप्रमाणे बेसिकली कुठलाही वर्ण हा एक पर्टिक्युलर गुणाने डॉमिनेट आहे. ब्राह्मणिकल सत्वगुणाने आहे, क्षत्रिय रजगुणाने आहे, वैश्य रजगुण आणि तमगुणाने आहे आणि शूद्र तमगुणाने आहे. राईट. या गुणातून मुक्त होण्याकरता पहिले सांगितलं जातं की तुम्ही आपल्या गुणामध्ये स्थित राहूनच कर्म करा, परंतु ते कर्म हळूहळू तुम्ही ईश्वर प्रत्यर्थ करा. दॅट इज वर्णाश्रम सिस्टम. म्हणून ह्या श्लोकात, लास्टच्या श्लोकात सांगितलं होतं 46 मध्ये, स्वकर्मणाम तमवर्ज्य. तुम्ही आपापलं कर्म करून आपापल्या ज्या स्थितीमध्ये आहात त्या स्थितीमध्ये राहून आपापलं कर्म करून तुम्हाला ज्या प्रकारची सेवा जमते त्या प्रकारची सेवा करून आपलं कर्म हे भगवंतांना अर्पण करा आणि भगवंतांना ते कर्म अर्पण केल्यावर तुम्ही मुक्त व्हाल जगातून, हे सांगितलं होतं. राईट. त्यानंतर मग शेवटचे 2 श्लोक या सेक्शन मध्ये उरलेत. श्लोक नंबर 47 आणि 48 याला कन्क्लूड करताना या सेक्शनला की आपलं कर्म कसं भगवंतांना अर्पित करायचं. श्लोक नंबर 47 वाचा. प्रमोद जाधव प्रभू वाचा श्लोक नंबर 47. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. श्रेयान स्वधर्म विगुणः परधर्मात् अनुष्ठितात स्वभावात नीतम कर्म कुर्वाण आप्तो निकिल्विषम. मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा श्लोक तुम्ही अगोदर 4थ्या अध्यायात ऑलरेडी स्टडी केलेला आहे वर्णाश्रम सिस्टीम मध्ये. परधर्म भयावह. राईट. की आपल्याला जे कर्म प्राप्त झाले आहे आपल्या आपल्या प्रकृतीच्या 3 गुणांनुसार ते कर्म करणे आपल्याला सोयीस्कर आहे. राईट. भले त्या कर्मामध्ये तुम्हाला दोष दिसेल,
आता या जगामध्ये कुठलंही कर्म हे परिपूर्ण नाहीये, प्रत्येक कर्म हे दोषाने भरलेलं आहे. राईट. मग दोषाने भरलेलं म्हणून ते कर्म सोडून दुसऱ्याचे कर्म बघायचं नाही. राईट. जसं से फॉर एक्झाम्पल एक प्रिस्क्राईब ड्युटी किंवा आपल्याला शास्त्राने नेऊन जे दिलेलं कर्म आहे एका ब्राह्मणाचं, राईट, तर ब्राह्मण लोक जेव्हा यज्ञ वगैरे करतात, राईट, त्या यज्ञामध्ये जर पशुबळी होत असेल तर त्याचा कर्म दोष आहे. राईट. तो म्हणाल की अरे इसमें बहुत बेकार है, पशु बलि देना पड़ता है, तो मैं कर्म नहीं करूंगा. राईट. किंवा एखादा क्षत्रिय आहे, जसं फॉर एक्झाम्पल इथे अर्जुनाची केस आहे. अर्जुनाला आपलं कर्म करताना आपल्या नातेवाईकांची हत्या करण्याकरता प्रवृत्त केलं जात आहे. आता अर्जुन म्हणेल की याच्यामध्ये फार क्रूरता आहे, आपल्या नातेवाईकांना कसं मारणार. पण क्षत्रियाचा हा प्रिस्क्राईब ड्युटीचा भाग आहे, म्हणजे त्याला निवडून दिलेल्या कर्माचा भाग आहे. राईट. जसं समजा एखादा ब्राह्मण जर व्यापारी बनला तर तो व्यापार करू शकणार नाही. जसं संत तुकाराम महाराज जेव्हा मिरची विकायला गेले होते कोकणात, तर लोक त्यांना विचारायची ही मिरची कितीला, ते म्हणायची तुम्हाला जेवढ्याला पाहिजे तेवढ्याला घ्या. अच्छा, किती घ्यायची, जेवढी पाहिजे तेवढी घ्या. राईट. सो दॅट इज डिफरंट केस. पण म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपल्या प्रत्येकाच्या प्रिस्क्राईब ड्युटीमध्ये, जसं व्यापाऱ्याला खोटं बोलावं लागतं ना. आहे कोणी ते व्यापारी, दुकानदार, हरे कृष्ण, व्यापाऱ्याला खोटं बोलावं लागतं ना. जर कस्टमरने विचारलं की अर्धा किलो साखर द्या, तो म्हणला की आता मला माहित नाही रेट काय मार्केटमध्ये, 100 रुपये किलो, से फॉर एक्झाम्पल. अहो एवढी महाग, अहो नाही हो तुमच्याकरता चला 5 रुपये कमी किंवा 10 रुपये कमी. हरे कृष्ण. मग नक्की तो 10 रुपये कमी करतो का, तुम्हाला माहिती का किती कमी करतो. बट बिकॉज त्याच्या प्रिस्क्राईब ड्युटीचा भाग आहे की त्याला काही थोडा नफा ठेवावा लागतो आपल्या समोर. राईट. त्याच प्रकारे जसं ब्राह्मणाला यज्ञामध्ये पशुबळी द्यावा लागतो किंवा क्षत्रियाला युद्धभूमीमध्ये हत्या करावी लागते. मग असा विचार करू नये की अरे मेरे कर्म में कुछ दोष दिख रहा है. नहीं, हर कर्म में दोष दिखेगा आपको. संसार में कोई भी कर्म करने जाओ, हर कर्म में कुछ ना कुछ दोष है. कोई भी कर्म दोष से रहित नहीं है जब तक वो भगवान को समर्पित नहीं होता है. सो दॅट्स वाय इथे म्हटलेलं आहे की आपापल्या वर्णाश्रम धर्मामध्ये राहताना आपल्याला जे प्राप्त झालेले कर्म आहे आपल्या पूर्वकर्मानुसार आणि प्रकृतीच्या गुणांनुसार, जे गुण आपण विकसित केले आहेत प्रकृतीच्या संसर्गामध्ये राहून, तेच कर्म आपण करत राहिलं पाहिजे, भले ते इम्परफेक्ट का होईना. म्हणून इथे किती सांगितलेलं आहे, परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. म्हणजे माझं जे कर्म आहे ते भले दुसरं चांगलं नसेल किंवा त्यात दोष असेल, पण मी माझंच कर्म केलं पाहिजे. राईट. आणि म्हणून तुम्ही तात्पर्यामध्ये जर गेलात तर प्रभू तात्पर्यामध्ये येतात, मनुष्याच्या नियत कर्माचे अर्थात स्वधर्माचे विवेचन भगवद्गीतेमध्ये करण्यात आले आहे. पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्या नियत कर्तव्यांचे विधान त्यांच्या विशिष्ट प्राकृतिक गुणानुसार केले जाते. मनुष्याने दुसऱ्याच्या कर्माचे अनुसरण करू नये. अनुकरण. जो मनुष्य स्वभावतः शूद्राकडून केल्या जाणाऱ्या कर्माकडे आकृष्ट होतो, तो जरी ब्राह्मण कुळात जन्मलेला असला तरी स्वतः आपण ब्राह्मण आहोत असा खोटा दावा त्याने करू नये. राईट. म्हणजे बेसिकली हा ब्राह्मण नाहीये. जर त्या कर्माकडे तुम्ही आकर्षित आहात, तो प्रभुपाद इथे लिहितात, याप्रमाणे मनुष्याने आपल्या स्वभावानुसार कर्म करावे. ऑफकोर्स मग प्रभुपाद त्याला दिव्य स्तरावरती घेऊन जातात. म्हणजे वर्णाश्रम सिस्टीमच्या पलीकडे जे आहे ते दैवी वर्णाश्रम, जे आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं. भगवत सेवे प्रत्यर्थ केलेले कोणतेही कर्म निंद्य नसते. राईट. आणि ऑफकोर्स जे आपण डिस्कस केलं ते प्रभुपादांनी उदाहरणं दिलेली आहेत की ब्राह्मणाला हत्या करावी लागते, क्षत्रियाला हत्या करावी लागते. राईट. आणि कधी कधी असत्य बोलावं लागतं. उदाहरणार्थ त्याला शत्रूचा संहार करण्यासाठी हिंसक बनावे लागते किंवा राजकीय मुत्सद्देगिरीचा भाग म्हणून कधी कधी डिप्लोमॅटिक
असत्यही बोलावे लागते. असा दुपट्टीपणा आणि हिंसा ही राजकीय क्षेत्रामध्ये चालतेच, परंतु याचा अर्थ असा नाही की क्षत्रियाने आपले कर्तव्य सोडावे आणि ब्राह्मणाचे कर्तव्य करण्याचा प्रयत्न करावा. राईट. सो बेसिकली खाली व्यापाराचं पण उदाहरण दिलेलं आहे. व्यापारी क्षेत्रामध्ये नफा, नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये, व्यापारी क्षेत्रामध्ये नफा मिळवण्यासाठी व्यापाऱ्याला खोटे बोलावे लागतेच, आणि जर त्याने असे केले नाही तर त्याला नफा होणे शक्य नाही. कधी कधी व्यापारी म्हणतो, अहो तुम्ही आमचे नेहमीचे ग्राहक आहात, तुमच्याकरता म्हणून मी नफा घेत नाही. परंतु मनुष्याने जाणले पाहिजे की नफ्याशिवाय कोणताही व्यापारी जगू शकत नाही. हरे कृष्ण. म्हणून जर एखादा व्यापारी म्हणत असेल की मी नफा घेत नाही, तर तो असत्य बोलणे अनिवार्य समजले पाहिजे. व्यापाऱ्याला असंही वाटतं कामा नाही की ज्या अर्थी मी जो व्यवसाय करतो त्यात खोटे बोलणे अनिवार्य आहे, त्या अर्थी आपण आपला व्यवसायाचा त्याग करावा आणि ब्राह्मणाचे कर्म करावे, असं शास्त्र समजत नाही. का असं सांगितलं गेलेलं आहे? कारण व्यापाऱ्याने जर असा विचार केला तर त्याला, आणि तो म्हणायला लागला की नाही मला ब्राह्मणाचं कर्म चांगलं वाटतं यार, ब्राह्मण सत्य बोलतात व्यवस्थित. अरे पण तुला ब्राह्मणाचं जीवन जगायला जमणार नाही. ब्राह्मणाचं जे जीवन आहे ते कसं आहे, क्षमा दम तपस्या, हे सगळं तुला जमणार नाही. राईट. आणि सिमिलरली ब्राह्मणाला वैश्याचं जीवन जमणार नाही, कारण वैश्य मेंटॅलिटी तुझ्याकडे नाहीये. सिमिलरली क्षत्रियाला ब्राह्मण मेंटॅलिटी नाहीये, तर मग ब्राह्मण म्हणून जमणार नाही. म्हणजे प्रत्येकाला आपापलं कर्म जे आपल्याला जमतंय, आपल्या प्राकृतिक गुणानुसार आपण जे घेतलेलं आहे त्यानुसार त्याने कर्म करावा. राईट. त्याने एक गोष्ट होते की तो ऍटलिस्ट मेटेरियली थोडासा स्टडी होऊन जातो. भौतिक जगामध्ये स्टडीनेस नाहीये, पण ॲज फार एज पॉसिबल जेवढं शक्य आहे तेवढं त्याला स्टडीनेस येईल, स्थिरता येईल. म्हणजे मग स्थिरता येईल तेव्हा तो शांत चित्ताने मग जप करू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. समजा आता एखाद्या डिवोटीला त्याचा बॅकग्राऊंड अकाउंटिंगचा नाही आणि त्याला सांगितलं की तू आता बसून त्या हुंडीत पैसे मोज दिवसभर, पकून जाईल तो बिचारा. तो म्हणेल यार फार बोरिंग वाटतंय मला हे काम, कसं करणार मी दिवसभर, उद्यापासून मंदिरात यायचं बंद. राईट. मग प्रत्येकाने प्रत्येकाचं कर्म जे जमतं ते केलं तर मग ऍटलिस्ट तो शांतपणे राहू शकतो आणि आपल्या जबाबदाऱ्यांना लक्ष देऊ शकतो आणि आपली साधना व्यवस्थित करू शकतो. राईट. इट इज समथिंग लाईक डिफरंट पेशंट्स हॅव डिफरंट काइंड ऑफ मेडिसिन्स. हॉस्पिटलमध्ये तुम्ही जर गेलात तर वेगवेगळ्या पेशंट लोकांचे वेगवेगळे औषधे असतात, बरोबर आहे का नाही? ज्याला टीबी झालेला आहे त्याचं औषध वेगळं असतं, ज्याला सिंपल ताप आला असेल त्याचं औषध वेगळं असतं, एखाद्याला हाड मोडलं असेल त्याला प्लास्टर लावतात. आता समजा 2 पलंग असतील, एका पलंगावरती हाड मोडलेला मनुष्य प्लास्टर लावून बसलाय आणि दुसऱ्या साईडला एक पेशंट आहे, त्याचं हाड पण मोडलं नाहीये, त्याला ताप पण आला नाहीये, पण समजा त्याला काहीतरी न्यूट्रिशन प्रॉब्लेम आहे, मग त्याला भरपूर खायला देतात, माहिती आहे ना तुम्हाला? किंवा ते बाळणपणी बायकांना भरपूर खायला देतात. मी असं असतं का? हरे कृष्ण. म्हणजे मी माझ्या ती छोटी माझी लास्टची बहीण तिचं लग्न झालं ना आता मध्ये, 3 वेळा जन्माला आले तेव्हा बघितलं होतं मी की भरपूर प्रसाद देतात एकदम. म्हटलं एवढा प्रसाद कशाला? राईट. मग आता समजा एखाद्याचं हाड तुटलेलं आहे किंवा एखादा ज्याला पोटाचे विकार आहेत असं पेशंट साईडला बसला असेल, तो हे बघून म्हणू शकत नाही दुसऱ्या पेशंटला, अरे उसको क्या क्या खिलाते हैं यार, मेरे को क्यों नहीं खिला रहे? ऐसा नहीं है, आपका बीमारी अलग है, उसका बीमारी अलग है. राइट. सो ब्रह्मचर्य आश्रम उसका दवाई अलग है, गृहस्थ आश्रम उसका दवाई अलग है. ऑफकोर्स दवाई सेम है महामंत्र, लेकिन उसको एडमिनिस्ट्रेशन अलग अलग तरह से किया जाता है. वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खायला देतात. औषध एकच आहे, हरिनाम, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राईट. मग आता ग्रस्त जे असतील त्यांना सकाळी जमत नसेल चॅन्टिंग करायला, बिकॉज हाऊस होल्ड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, बरोबर आहे. मग ते लोक सकाळी घरची कामं करतात, ज्यांना जमते तेवढे करतात ते लोक, 4-5 माळा 10-12 माळा जेवढे जमतात तेवढे. पण बाकी ब्रह्मचारी असं म्हणू शकत नाही ना, ही हॅज टू डू इन द मॉर्निंग बिकॉज दॅट इज प्रिस्क्राइब ड्युटी आहे. ठीक आहे, कधी सेवा असेल, दमला असेल, प्रोग्रामला गेला असेल लेट, दॅट इज ओके समटाइम्स. बट 365 दिवस जर तो असं म्हणत असेल की मैं सकाळी जप नाही करू शकता. आमचा एक ब्रह्मचारी होता फार वर्षापूर्वी इथे चौपाटीमध्ये,
तो बरेच राहिला काही वर्ष, नंतर जाताना म्हटलं, तो त्यांनी लेटर दिलं टेम्पल प्रेसिडेंटला, म्हणतो की सब कुछ अच्छा है इस्कॉन में, सब अच्छा है, सब अच्छा लगता है, चैंटिंग भी अच्छा है, प्रसाद अच्छा है, सत्संग अच्छा है, भगवान का विग्रह अच्छा है, प्रचार अच्छा है, प्रॉब्लम क्या है फिर, क्यों छोड़ के जा रहे हैं? बस मंगल आरती को 10 बजे कर दो सुबह। हरे कृष्ण। ये नहीं होता है हमसे, बस इतना कर दोगे तो मैं रहूंगा यहाँ पे, मग तसं नसतं ना, राईट? सो डिफरंट आश्रम्स, दे हॅव डिफरंट प्रिस्क्राइब ड्युटीज ॲज पर उद्देश काय त्या आश्रमाचा, राईट? ऑफकोर्स सगळा उद्देश आपला सगळ्यांचा एकच आहे, भगवत भक्ती करणे, परंतु प्रत्येकाचं औषध वेगळं आहे, राईट? सो आपलं दुसऱ्यांचं औषध बघून आपण उगाच व्याकुळ होऊ नये की अरे त्याला चांगलं औषध देते, किंवा तुला जे औषध दिले ते तुझ्याकरता चांगलं आहे. दुसऱ्यांचं औषध बघून डिस्टर्ब होऊ नकोस कि अरे गृहस्थ लोग तो एकदम बैठ के मस्त प्रसाद लेते रहते हैं, मजा करते हैं, खाते पीते हैं, घूमते हैं, यू नो. तो ब्रह्मचारी को ऐसा नहीं सोचना चाहिए. उनका हार्डशिप क्या है वो उनको ही मालूम है, राइट? और जो 2 टाइम बैठ के शांति से फीस्ट करते हैं, जो भी करते हैं, घूमते फिरते हैं, उसके पीछे क्या हार्डशिप है आपको मालूम नहीं पड़ेगा. सो जब आप जाएंगे मार्केट में आटा और दाल का भाव पूछने के लिए तो मालूम पड़ेगा. तो एक हलवा बनाना है 25 लोगों के लिए, तो पता चलेगा कितना पैसा लगता है. रवा लेके आओ, घी लेके आओ, शक्कर लेके आओ, 1500 रुपये खत्म हो गया. म्हणून ब्रह्मचारी प्रचार करावा, सत्संग कार्यक्रम मध्ये जावं, बघावं की प्रोग्राम करताना किती खर्च येतो, किती ग्रॉसरी लागते, किती लेबर लोक लागतात. मग त्याला कळतं अरे बापरे मेहनत का काम आहे, राईट? अँड दिस इज वन प्रोग्राम. ग्रस्त लोक घरामध्ये डे अँड डे आउट काम करतात, राईट? सिमिलरली ग्रस्ताने बघू नये की ब्रह्मचारी एकदम मस्त आहे यार, सकाळी चॅन्टिंग केली की मस्त आराम करतो आपला, राईट? एकदा 9 वाजले की त्याला मस्त आहे आराम, असं नसतं, राईट? ब्रह्मचारी आश्रम म्हणजे कसं, एकाकीपणा आहे, राईट? लोनलीनेस आहे. एकाकीपणा म्हणजे सर्वात डेंजरस, बरोबर आहे का नाही? तुम्ही म्हणाल की आम्हाला घरामध्ये पण एकाकीपणा होतो. दॅट इज डिफरंट एकाकीपणा, राईट? इथला एकाकीपणा वेगळा असतो. मग तुम्हाला ते मनाला समजावं लागतं की नाही नाही, इधर किधर एकाकीपणा है, सब मन का खेल है ना? इधर भगवान है, भक्त है ना, सेवा है, कांग्रेगेशन है, प्रीचिंग चल रहा है, कुछ नहीं तो चैंटिंग है, कुछ नहीं तो बुक डिस्ट्रीब्यूशन चालू है, अभी जाके बुक बांटो. सो डिफरंट आश्रम्स, दे हॅव डिफरंट चॅलेंजेस. बट नेव्हरदलेस आपण जर भगवंतांना सेंटरमध्ये ठेवलं आणि वैष्णव सेवा करत राहतो, कुठे तुम्हाला एकाकीपणा वाटणार आहे? जगामध्ये टाइम कुठे विचार करायला एकाकीपणा? एकाकीपणा कधी येतो जेव्हा तुम्हाला वेळ आहे विचार करायला की मैं अकेला हूं. बट टाइम है नहीं सोचने के लिए, तो किधर एकाकीपणा आहे, यू नो? सो म्हणून इथे दिलेलं आहे की whatever medicine is best suited for me, I have to take that medicine, और उससे मैं ठीक हो जाऊंगा. तो गृहस्थ को नहीं सोचना चाहिए कि ब्रह्मचारी बन जाऊं मैं. नहीं, इंक्लिनेशन नहीं है तो मत बनो, डिस्टर्ब हो जाओगे यहाँ पे आके. सिमिलरली गृहस्थ रहेगा, सोचेगा मैं, सॉरी ब्रह्मचारी सोचेगा मैं गृहस्थ बन जाता. इंक्लिनेशन नहीं है तो मत बनो. सो मग लोक कधी कधी विचारतात की ये आश्रम में जाऊं की वो आश्रम में जाऊं, मैं क्या करूं? आपण कधी कुणाला सांगायचं नाही तुला कुठल्या आश्रम जायचं, त्याला सांगायचं आपको भगवान किधर मिलेंगे उधर जाओ. आपको ऐसा लगता है कि हम ब्रह्मचर्य आश्रम में बैठ के अच्छा सेवा कर सकते हो, भगवान का ध्यान कर सकते हो, जाओ. आपको ऐसा लगता है कि गृहस्थ आश्रम में बैठ के अच्छा भगवान का ध्यान कर सकते हो, उधर जाओ. सो क्रायटेरिया आपला आश्रम स्पेसिफिक कम्फर्ट्स किंवा प्लस माइनस नसताना मैं किधर जाके अच्छा सेवा कर सकता हूँ वो जगह ढूंढो. अगर आप गृहस्थ आश्रम में बैठ के अच्छा सेवा कर सकते हो, उधर ही जाओ, because that is the place where you can serve in a best capacity. त्याचप्रमाणे ब्रह्मचारी, त्याचप्रमाणे मग आपले प्रोफेशन असतात, यु नो, आपले वर्णानुसार ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य, राईट? सो अशा प्रकारे भगवंतांनी समजवलेलं आहे की श्रेयान स्वधर्म, अपना खुद का धर्म अच्छा है, भले उसमें कुछ कमी हो. तो आता मग गृहस्थ आश्रम मध्ये कमी नाहीत का? भरपूर कमी आहेत, ब्रह्मचर्य आश्रम मध्ये कमी नहीं, भरपूर कमी आहेत. बट फिर भी जो आपको सुटेबल पाथ है, आपको जो आपके गुण और कर्मों से मिला है उसमें बने रहो,
राईट. तो बरोबर पद्धती लिहितात शेवटला. प्रत्येकाने यज्ञ प्रत्यर्थ म्हणजे भगवान श्री विष्णू प्रत्यर्थ कर्म केले पाहिजे. केवळ स्वतृप्ती करता केलेले कोणतेही कर्म हे बंधनास कारणीभूत ठरते. निष्कर्ष हाच आहे की प्रत्येकाने आपल्याला प्राप्त झालेल्या विशिष्ट प्राकृतिक गुणानुसार कर्म केले पाहिजे आणि त्याने केवळ भगवत सेवा म्हणून कर्म करण्याचा निश्चय केला पाहिजे. राईट. असं प्रत्येकाने आपली मेंटॅलिटी पूर्वकर्मानुसार प्राप्त केलेली आहे ना. तर कोणाला व्यापार करायला आवडतं, कुणाला अकाउंट करायला आवडतं, कुणाला मॅनेजर बनायला लागतं. करा तुम्हाला जे आपापल्या स्वभावाप्रमाणे प्राप्त झालेलं आहे. दुसऱ्यांकडे बघू नका कि वो ऐसा कर रहा है तो मैं भी करूंगा. नहीं तो फिर आपका भी चला जाएगा और वो भी नहीं मिलेगा आपको. ते म्हणतात ना, काय ते मराठीमध्ये म्हणे, तेल केलं आणि तूप गेलं हाती राहिलं धोपडणं. काय ते काय ते तेलही गेलं तुपही गेलं हाती लागणं दुपाटलं. हा, तसं नको व्हायला. धोपाटणं म्हणजे माहितीये ना काय? धोपाटणं माहितीये का तुम्हाला? वॉशिंग मशीनच्या जमान्यामध्ये कोणाला माहितीये का धोपाटणं काय असतं? धोपाटणं कपडे ते धोपटाला वापरायचे तेच ना धोपाटणं. हरे कृष्ण. मग ती स्टोरी माहित नाही मला नक्की काय, तुम्ही शोधून काढा नेक्स्ट टाइम कोणीतरी सांगा की तेल आणि तुपाचा काय संदर्भ आहे याच्यामध्ये. तेल पण गेलं तूप पण गेलं. धोपाटणं धोपटणाने तो धोपटत राहता काय म्हणजे हरे कृष्ण प्रभूजी बोला बोला. प्रभूजी तेलही गेलं आणि तुपही गेलं म्हणजे आपल्याजवळ दोघी गोष्टी चांगल्या असतात, पण ते दोघी गोष्टी आपण सोडून देतो आणि तिसऱ्याच्याच मागे लागतो. ती गोष्ट काही बरोबर असते, त्याला म्हणतात दुपाटलं. जसं आपण दुनियाने ते दुपाटलं करतो ना, तिथे आपटतो आपण. अशी म्हणजे तिसऱ्याच्या आपटून जातो. करेक्ट. म्हणजे मग भाजी बनवायला गेलं तर तेल पण नाही गरम. तसं नाही ते दुपटणं म्हणजे दोन्ही साईडने त्याला घेण्यासाठी असतं. एका साईडने ते तेल घेतात आणि तूप घेण्यासाठी ते असं उलट करतात, तर ते त्याच्यामध्ये तूप घेतात आणि ते तेल तसं सांडून पुन्हा बघतात तर तुपही जातात. अशी ती स्टोरी आहे. दोन्ही साईडने त्याला ठेवण्यासाठी असतं काही ना काही. अमृतच्या आकाराचं असतं पण ते थोडंसं बघू सांगितलं. चालेल, आपल्याला दोन्ही तात्पर्य चालतील. म्हणजे उद्या तुम्ही घरी भाजी बनवायला गेला, अहो तेल कुठे आहे? नाही गेलं ते पण, तूप पण गेलं. काय आता मग डबा रिकामा आहे. हरे कृष्ण. राईट. तर म्हणून ते एस.बी. केशव महाराजांचं एक स्टेटमेंट आहे. ते म्हणतात की हम सबको लगता है कि घास उस तरफ हरी हरी आहे. ते म्हणतात ना दुसऱ्या साईडला गवत हिरवगार वाटतं नेहमी, असं म्हणतात ना. ते महाराज म्हणतात की ते गवत दुसरीकडे म्हणजे नदीच्या पलीकडेच गवत हिरवगार का वाटतं? कारण तुम्ही तुमच्या साईडला जे गवत आहे त्याला पाणी घालत नाहीये. हरे कृष्ण. तुमच्याकडे जे गवत आहे ना, ते तुमच्याकडे पण गवत आहे ना, नदीच्या ह्या साईडला पण गवत आहे. तुम्ही त्याला पाणी नाही दिलं ते कसं वाढणार? ते हिरवगार कसं होणार? तर त्या साईडला तुम्हाला हिरवगार दिसते कारण तिकडे ते लोक पाणी घालतायत. तुम्ही पण पाणी घाला नाही ते, तुमच्याकडे पण मग हिरवगार गार्डन तयार होईल. दुसरीकडे बघून बघू नका. आपल्याकडे काय आहे त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट करा. राईट. सो इट इज लाईक दॅट. सो हे सांगितल्यानंतर मग आता भगवंत एक उदाहरण देत आहेत खाली. राईट. तेल गेलं तूप गेले हाती रे धोपाट्याचं उदाहरण देत आहेत. श्लोक नंबर 48 मध्ये की कैसे होता है देखो. वाचा श्लोक नंबर 48 वाचा. शकुंतला माताजी वाचा श्लोक नंबर 48 च उदाहरण दिलेलं आहे. हरे कृष्ण प्रभूजी. वाचा. कर्म कौंतेय सुदोषमपि स्नाचेजत सर्वारंभ हि दोषेन तुम्ही नाग्निरी व्रता. ज्याप्रमाणे धुराने अग्नी आच्छादित झालेला असतो त्याप्रमाणे सर्व प्रयत्न कोणत्या ना कोणत्या दोषाने व्यापलेले असतात. म्हणून हे कौंतेय, मनुष्याने आपल्या स्वभावापासून उत्पन्न झालेले कर्म जरी दोषयुक्त असले तरी त्या कर्माचा त्याग करू नये. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत. हरे कृष्ण. बघा उदाहरण दिलं ना आता इथे. ज्याप्रमाणे तुम्ही घरी कधी घरामध्ये चूल लावली असेल, पेटवली असेल, तर चुलीमध्ये धूर निघतो का नाही? मग आता तुम्ही म्हणाल की प्रभूजी हे उदाहरण जाम जुनं आहे, मॉडर्न उदाहरण द्या. समजा आता मग तुम्ही केरोसिनचा तुम्ही कधी वापरला असेल ना स्टोव्ह, तर त्याने पण भांडं काळ होतं माहिती तुम्हाला. मग आता तुम्ही म्हणत असाल गॅसने काळ होत नाही, पण तरी पण त्याला काहीतरी डाग पडतात ना थोडेफार गॅसने पण. म्हणजे कुठलीही गोष्ट या जगामध्ये प्युअर नाहीये, शुद्ध नाहीये, त्याने काही ना काहीतरी दोष निर्माण होतोच. राईट.
म्हणून भगवंत येथे म्हणतात की कुठलाही कर्म जो असेल त्यात प्रत्येक कर्मात काही ना काहीतरी दोष आहे. राईट. म्हणून दुसऱ्यांचं कर्म जरी करायला गेलं तर त्यात दोष तुला भेटणार, जास्त दोष तुला त्यामध्ये भेटेल. राईट. म्हणून इथे प्रॉपर लिहितात बद्धावस्थेमध्ये सर्व प्रकारचे कर्म प्राकृतिक गुणांद्वारे दूषित झालेले असते. एखादा जरी ब्राह्मण असेल तरी यज्ञ करतेवेळी त्याला पशुहिंसा करावी लागते. त्याचप्रमाणे क्षत्रिय कितीही सदाचारी असले तरी त्याला शत्रूशी युद्ध करावे लागते. कोणत्याही परिस्थितीत तो युद्ध टाळू शकत नाही. त्याचप्रमाणे व्यापारी किती सदाचारी असला तरी व्यापार टिकून ठेवण्यासाठी त्याला आपला नफा गुप्तच ठेवावा लागतो. बरोबर. व्यापारी कधी सांगतात का किती पैसा त्यांच्याकडे आहे? चल आपण विचार, तुमच्याकडे किती एफडी आहे सांगा प्रत्येकाने. हरे कृष्ण. कोण सांगेल बघूया पहिले. प्रीती गोविंद माताजी किती एफडी तुमच्याकडे? एफडी आहे की नाही? आहे ना. चला एवढं तरी खरं म्हणतो, एफडी आहे बाबा. कोविड बायकोळ किती आहे तुमच्याकडे? हरे कृष्ण. लॉकर मध्ये किती दागिने आहेत? किती तोळे आहेत? माईक बंद करून बोलतात, बघितलं? म्हणजे ते म्हणतील प्रभू मी सत्य पण बोललो, पण आता काय आवाज येत नाही, काय करू? बोला बोला. अच्छा हे पण हे चांगली सिस्टम आहे. म्हणजे प्रश्न विचारा सांगा माताजींकडे. अरे कृष्ण. माताजींना विचारा लागेल की एफडी किती यांच्याकडे, मग ते म्हणतील प्रभूजींना विचारा. राईट. सो दॅट्स हाऊ. आपल्याकडे किती काय आपण सांगू शकत नाही. राईट. म्हणून प्रभुपाद इथे लिहितात कधी कधी त्याला काळाबाजारही करावा लागतो. या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्याला टाळणे शक्य नाही भौतिक जगामध्ये. त्याचप्रमाणे शूद्राने जरी त्याचा धनी वाईट असला तरी, धन्याने दिलेली आज्ञा जरी अयोग्य असली तरी त्याला धन्याची आज्ञा पाळावीच लागते. बरोबर. आजकालच्या काळामध्ये तर जास्तच आहे. ऑफिसमध्ये बॉस किती जरी चुकीचा असेल तर तुम्ही त्याला म्हणाल होतं यस सर यू आर राईट. तुम्ही जर यस सर नाही म्हटलं तर तो पगार काटेल किंवा तुम्हाला प्रमोशन थांबेल किंवा बदली करून टाकेल कुठेतरी. राईट. मग त्याला यस सर म्हणावं लागतं. नाईलाज आहे. असे दोष असले तरी मनुष्याने आपले नियत कर्म सुरूच ठेवले पाहिजे, कारण नियत कर्म हे त्याच्या स्वभावानुसार उत्पन्न होतात. राईट. आणि मग आपकोच प्रभुपादांनी ते उदाहरण दिलेलं आहे अग्नीचे खाली, ते जे भगवंतांनी उदाहरण दिलेलं आहे. राईट. अग्नी जरी बोलता शुद्ध असला तरी त्याच्यामध्ये धूर असतोच. तरीही धुरामुळे अग्नी अशुद्ध होतो असे नाही. अग्नीमध्ये जरी धूर असला तरी सर्व तत्वामध्ये अग्नीला सर्वाधिक शुद्ध तत्व मानले जाते. आहे का नाही? बघा किती सुंदर उदाहरण आहे. सर्वात शुद्ध अग्नी मानले जाते. राईट. बऱ्याच गोष्टींना शुद्ध करण्याकरता अग्नी उज्ज्वलित केले जाते, प्रज्वलित केले जाते. त्याचप्रमाणे क्षत्रियाने जर आपले क्षत्रिय कर्म त्यागून ब्राह्मण कर्म करण्याचे ठरवले तर ब्राह्मण कर्मामध्ये मुळीच दोष नाहीत असे आश्वासन त्याला कोणी देऊ शकत नाही. यावरून मनुष्य निष्कर्ष काढू शकतो की या भौतिक जगतामध्ये कोणीच प्राकृतिक दोषापासून मुक्त असू शकत नाही. राईट. या संदर्भात धुराचे उदाहरण समर्पकच आहे. हिवाळ्यात अग्नीतून एखादा दगड बाहेर काढत असताना मनुष्याच्या डोळ्यांना आणि इतर अवयवांना कधी कधी त्रास होतो, परंतु अशा त्रासदायक स्थितीत मनुष्याला अग्नीचा उपयोग करावा लागतो. त्याचप्रमाणे आपल्या स्वाभाविक कर्मात काही कष्टदायक गोष्टी असल्या तरी मनुष्याने त्या स्वाभाविक कर्माचा त्याग करू नये. याउलट कृष्ण भावनाभावित होऊन केलेल्या नियत कर्माद्वारे भगवंतांची सेवा करण्याचा मनुष्याने दृढ निश्चय केला पाहिजे. हीच खरी सिद्धी होय. भगवंतांच्या संतुष्टी प्रत्यर्थ जेव्हा विशिष्ट प्रकारचे स्वाभाविक कर्म केले जाते त्या विशिष्ट स्वाभाविक कर्मामधील सर्व दोषांची शुद्धी होते. राईट. जसं तुम्ही कधी कधी मंदिरामध्ये सेवा करता, प्रसादम काउंटरची सेवा करता, नाही प्रसादम सर्विंग काउंटरची. मग काही लोकांना लय आवड असते, आम्ही सेवा करणार, आम्हाला प्रसाद वाटायला आवडतं. मग आता वाटा. जेव्हा 4 लोक म्हणतील की और एक गुलाबजामुन दो, नाही मिलेगा, हे तुम्हाला म्हणावं लागतं ना. तुम्ही तिथे उदार भाव दाखवू शकत नाही. ले लो और एक ले लो, क्या आहे ना मैं बहुत उदार हूं. मागे जो लाईन मध्ये उभा त्याला भेटणार नाही. राईट. किंवा प्रसाद संपला असेल तर कोणी तिथे आला आणि तो तुमच्या समोर ओरडला तर तुम्ही त्याला बोलू शकत नाही. मग तुम्हाला ते सेवेमध्ये ऍडजस्ट करून घ्यावं लागतं ना. आणि नंतर तुम्ही असं म्हणू शकत नाही मैं कल से सेवा नहीं करूंगा, इधर बहुत लोग गाली देते हैं या फिर बहुत चिल्लम चिल्ली होती है. आपको अच्छा लगता है ना तो करो.
राईट. आपलं इन्क्लिनेशन आहे राईट ती सेवा करण्याची. मग प्रत्येक सेवेमध्ये दोष आहे काही ना काहीतरी. पण जेव्हा आपण भगवंतांच्या प्रीतीप्रित्यर्थ किंवा वैष्णवांच्या प्रीतीप्रित्यर्थ अशा सेवा घेतो, थँकलेस टास्क त्याला म्हणतात, तेव्हा अशा सगळ्या सेवांमध्ये जे काही दोष असतील ते शुद्ध होऊन जातात भगवंतांच्या कृपेने. राईट. मग अशा ठिकाणी तुम्हाला वैष्णव अपराध लागणार नाही. इथे तुम्हाला नाही म्हणत, तुम्हाला ऑफकोर्स ते नाही म्हणताना प्रेमाने नाही म्हटलं पाहिजे. नॉट दॅट नाही भेटणार नाही, सांगितलं ना तुला एकदा, असं नाही. प्रेमाने सांगितलं पाहिजे, नाही प्रभूजी एवढंच आहे प्रसाद, संपला प्रभूजी, असं प्रेमाने सांगितलं पाहिजे. राईट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कसं आपण सांगतो ते महत्वाचं आहे. पण जे काही दोष असतात ते त्यामधनं शुद्ध होऊन जातात. याप्रमाणे जेव्हा कर्मफल भक्तियोगामध्ये नियुक्त केल्याने त्याची शुद्धीकरण होते, तेव्हा मनुष्य अंतरात्मा पाहू शकतो आणि हाच आत्मसाक्षात्कार होय. म्हणून बघा, हा जो पूर्ण सेक्शन आपण इथमध्ये आलेलो आहोत कर्मयोग स्टडी करत करत, की या जगामध्ये आपण कर्म करताना अशा अनेक प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागेल, ज्याच्यामध्ये आपल्याला वाटेल की मला नाही हे कर्म करायचं, हे नाही करायचं, त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. पण तुला ते करावंच लागेल का? कारण आपली जी प्रवृत्ती आहे तेच कर्म करण्याची प्रवृत्ती आहे. आणि त्या प्रवृत्तीचा जर आपण त्याग केला तर दुसरे पण प्रवृत्ती आपण ठीक करू शकत नाही आणि आपली प्रवृत्ती पण हातात निघून गेली. मग तुम्ही सेवा कशी करणार जगामध्ये? भगवंताची सेवा कशी करणार? आणि स्वतःचा उदरनिर्वाह पण कसा करणार तुम्ही? राईट. आपल्याला या जगामध्ये राहायचं असेल तर आपल्याला उदरनिर्वाह करण्याकरता काही ना काहीतरी व्यवसाय करावा लागेल, काही ना काहीतरी उद्योगधंदा करावा लागेल. पण मग दुसऱ्यांना बघून म्हणू नये की अरे आय थिंक मला वाटतं त्या याच्यामध्ये भरपूर पैसे भेटतात. अरे पण तुला जमतं का ते? जे आपल्याला जमतं त्याच्यामध्ये समाधान राहायचं आणि आपलं कर्म करत राहायचं. सो बेसिकली याला समराईज करताना असं म्हटलं जातं, दोन उदाहरणं दिलेली आहेत. आपण अशा प्रकारचं भौतिक वातावरण आपल्या साईडला निर्माण केलं पाहिजे जे आपल्या भक्ती करता भक्तीला सपोर्ट करणारं वातावरण आहे. राईट. मग आपल्याला जर 6-7 तास झोप घेतल्याशिवाय झोप फ्रेश वाटत नसेल तर 7 तास झोपा ना. तुम्हाला कोण सांगितलं 4 तास झोपायला? नाही मी 4 तास झोपणार का? नाही मी तपस्वी आहे, मला लय तप करायचंय. अरे पण जमत नाही तर कशाला उगाचच? राईट. कॅपॅसिटी आपली केवढी आहे तेवढं बघूनच कर्म करायचं. जास्त स्ट्रेच केल्यानंतर मग सगळं डिस्टर्ब होऊन जातं. मग कसं आहे की प्रत्येक लोकांची कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. जसं इस्कॉनची जी फर्स्ट जनरेशन होती 1966 to 1970-80 पर्यंत, फर्स्ट जनरेशनचे डिव्होटी होते. 1980 अजून पण काही जनरेशनचे आहेत फर्स्ट जनरेशन डिव्होटीज. त्यांचं असं अशी तुलना केली गेली त्यांची, जसं जणू काही, जसं तुम्ही समजा आपल्याला आकाशामध्ये उडायचं आहे तर 2 गोष्टी असतात, एक तर हेलिकॉप्टर असतो किंवा एक विमान असतं. राईट. 2 गोष्टी उडतात आकाशामध्ये जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर. सो फर्स्ट जनरेशन डिव्होटीज यांची तुलना केली गेलेली हेलिकॉप्टरशी. डायरेक्ट बसतात आणि उडतात वरती. म्हणजे बेसिकली म्हणण्याचा अर्थ असा आहे, जे प्रभुपादांचे पहिले शिष्य होते ते डायरेक्ट प्रभुपादांच्या संपर्कामध्ये आले, सेवा केली, सिद्धी प्राप्त झाली, भगवंत आम्ही गेले ते. आणि जे सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन जे आता डिव्होटी आहेत, दे आर लाईक ट्रॅव्हलिंग इन एरोप्लेन. त्यांना रनवे लागतो पहिले एरोप्लेनला टेक ऑफ करण्याकरता. रनवे माहिती आहे मला? रनवे त्याला काय म्हणतात? धावपट्टी ना, शुद्ध मराठीमध्ये माहित नाही मला, पण मी असा अनुवाद करतोय. राईट. प्लेनला उडण्याकरता रनवे लागतो ना. मग नंतर एक पर्टिक्युलर डिस्टन्स कव्हर केल्यावरती मग तो टेक ऑफ करतो, वरती उडतो. बरोबर आहे. मग आता आपण सध्या जे सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन डिव्होटी आहोत ते कसे आहोत ना, ते आपण रनवेवरती धावतोय. डायरेक्ट उडू शकत नाही आपण हेलिकॉप्टर सारखा, आपली कॅपॅसिटी नाहीये. राईट. आता फर्स्ट जनरेशन डिव्होटीज दे आर लाईक, गीतेच्या 6व्या अध्यायात सांगितलेलं आहे ना, सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्ट अभिजायते. जे मागच्या जन्मी कोणी योगी होते, कोणी तपस्वी होते, कोणी भक्त पण होते, जे भक्ती पूर्ण करू शकले नाहीत त्यांनी हा सेकंड जन्म घेतला, नेक्स्ट लाईफ. मग त्यांना प्रभुपादांच्या संपर्कामध्ये आले आणि डायरेक्ट, कारण मागच्या जन्माची ट्रेनिंग आहे ना, डायरेक्ट हेलिकॉप्टरमध्ये बसून उडले वरती. पण आपण तसं नाही होत. जे आपण सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन आहे, आपण सध्या अजून रनवेवरतीच आहोत. म्हणजे रनवेवर धावायचा प्रयत्न करतोय. प्लेनमध्ये बसलोय, रनवेमध्ये जाऊत आपण. मग रनवे म्हणजे बेसिकली काय? रनवे म्हणजे बेसिकली 2 गोष्टी असतात. एक तर आपलं भौतिक जीवन आहे आणि एक आपलं आध्यात्मिक जीवन आहे. 2 ट्रॅक आपले चालले सध्या. राईट. भौतिक जीवन म्हणजे आपल्या भौतिक जीवनामध्ये आपण वर्णाश्रम पद्धतीनुसार प्रोफेशन असा सिलेक्ट करावा जो आपल्याला सोयीस्कर आहे, जो आपल्याला व्यवस्थित जमतो, जो आपण शांतपणे करू शकतो आणि
घरी येऊन शांतपणे आराम विश्राम करून मग जप पण करू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राईट. आणि असा व्यवसाय निवडावा ज्याच्यामध्ये आपण लांबपर्यंत टिकू शकतो. राईट. आपल्या स्वभावानुसार. हा झाला पहिला भौतिक जीवनाकरता ट्रॅक. आणि आध्यात्मिक जीवनाकरता ट्रॅक काय दिला आपल्या प्रभुपादांनी? प्रभुपादांनी सांगितलं 4 नियम पालन करा, 16 माळा करा. राईट. आणि सेवा करा, तुम्हाला ज्या प्रकारे सेवा आवडते. एखाद्याला हार बनवायला आवडतात तर हार बनवा, एखाद्याला कुकिंग जमते तर कुकिंग करा. तुम्हाला कुकिंग जमत नसेल तर उगाच किचन मध्ये एंट्री करू नका. हरे कृष्ण. मग काय होऊन जाईल किचन मध्ये? तेल आणि तूप एकत्र होऊन जाईल, दोपटणं हातामध्ये येईल. तर ज्याला जे जमतं त्यांनी तेच करावं. उगाच उड्या मारू नये इकडून तिकडे. अरे भगवंतांना हार घातला आणि तो क्लिक भारी वाटते नाही, मग आता मला हार बनवता येत नाही, कशाला मग हार बनवला द्यायचं? त्या दिवशी बँडेज पट्टी एक डबा भरून ठेवावा लागेल साईडला. ज्याला हार बनवता येत नाही सगळीकडे हातामध्ये सुया टाकत राहील तो, इकडे सुई तिकडे सुई. त्याला किचकट काम असतं हार बनवणं. सुई थोडी जरी इकडे इकडे झाली तरी लगेच ते तर अंदाज घेऊन असं करतात. त्या माताजी अंदाज घेतात ते असा अंदाज घेतला तर आपलं काय खरं नाही. ते काय असं नाही की विडबॅगच्या जोडीमध्ये हात घातला आणि आता चॅन्डी, तसं नसतं ते. इट्स नॉट सो इझी. राईट. सो म्हणून म्हटलं जातं की हा जो रनवे आहे ना, तो रनवे म्हणजे हा आध्यात्मिक जीवनाकरता 4 नियम पालन करा, 16 माळा करा. तुम्हाला जमतं ते जास्त करा, 50-60 माळा. पण नसेल जमत तर उगाच कधी ठीक आहे एखाद्या तुम्ही करता, पण तुम्ही म्हणाल दररोज मी आता 100 माळा करणार, मग नाही जमत तर तुम्ही जास्त स्ट्रेच करू नका, नाही तर मग 16 राऊंड पण बंद होऊन जातील. आपल्या कॅपॅसिटीमध्ये राहून आणि हळूहळू. राईट. हळूहळू त्याला वाढवायचं असतं. म्हणून त्याला म्हटलं जातं की ही जी सिस्टम आपण बनवतो ना, ही सिस्टम म्हणजे बेसिकली आपण आपल्या स्वभावाप्रमाणे एक रनवेवर, ऍटलिस्ट रनवेवरती राहा. आणि मग एक दिवशी जेव्हा तुम्ही परफेक्ट व्हाल ना, तेव्हा टेक ऑफ होईल तुमचा प्लेन. राईट. मी जी सिस्टम बनवलेली आहे वर्णाश्रम सिस्टम, ती म्हणजे रनवे आहे. धावपट्टीवरती तुम्ही प्लेनला मध्ये बसून राहा. उगाच आर्टिफिशियली विचार नका करू की मी डायरेक्ट याच्यामध्ये बसेल, हेलिकॉप्टर मध्ये बसेल. शक्य नाहीये ना, कॅपॅसिटी पाहिजे आपली तेवढी. राईट. म्हणून भगवंताने इथे सांगितलेलं आहे की या सेक्शनला कन्क्लूड करताना शेवटचा श्लोक आहे 48वा. सहज. सहज म्हणजे एकाच वेळी उत्पन्न झालेले सहज कर्म कोणते. राईट. सदोषम अपि न त्यज्येत. राईट. ज्याच्यामध्ये दोष निर्माण होतात तरी पण त्या कर्माचा त्याग करू नये. आणि अशा प्रकारे भगवंतांना आपण आपलं कर्म समर्पित केलं तर आपण एक दिवशी आत्मसाक्षात्कारी होऊन जातो. राईट. सो हा सेक्शन इथे पूर्ण झाला, जिथे आपण कर्मयोग जे आहे ते भगवंतांना समर्पित करतो आणि सिद्धी प्राप्त करतो. ठीक आहे. तर आपण अध्यायाच्या मध्यभागी आलो ऑलमोस्ट. कोणाला काही प्रश्न आहेत विचारा, जर असतील प्रश्न तर. बोला माताजी. मागच्या लेक्चर मधलाच प्रश्न. आपण मागच्या लेक्चर मध्ये झालं ना की शेतकरी गाय वगैरे ते संगोपन करतात वगैरे, आणि नंतर मग त्यांनी ते कसायला देऊन टाकतात. प्रभूजी असं बऱ्याचदा आपल्या समोर घडत असतं, किंवा ओळखीच्यामध्ये पण तसं घडतं, ही माहिती, पण आपण काहीच करू शकत नाही. त्याचं कर्म आपल्याला लागतं का प्रभूजी? ऑफकोर्स लागतं ना. मास कर्म त्याला म्हणतात. म्हणून बघा, जेव्हा समजा अतिवृष्टी होते तेव्हा अतिवृष्टीचा त्रास तुम्हाला पण होतो ना, सगळ्यांना होतो. पण ते जे आपले ओळखीचे लोक असतात प्रभूजी, ते आता मी शेतकरी फॅमिली मधूनच आहे, माझ्याकडे तिकडे फॅमिली मेंबर शेतकरीच गावावर, तर माहिती प्रभूजी कोण काय करतं ते असं, पण त्यांना जे आपण बोलू पण नाही शकत, ते त्यांचा बिझनेस असतो. बरोबर. मग जे आपण बघून पण काही बोलू शकत नाही, किंवा आपल्याला माहिती असतं आपण काय करू शकत नाही, ते आपलं ऐकणार पण नाही हे आपल्याला माहिती आहे. मग त्यावेळी आपल्याला ते कर्म लागतं का असं मला म्हणायचं. कर्म लागतं म्हणजे जे तुम्हाला लागणार नाही सगळ्यांना लागेल आपल्याला, कलेक्टिव्ह कर्म. राईट. मग ते त्याला म्हणतात मास कर्म, पूर्ण सोसायटी करता कर्म असतो. मग अचानक
अतिवृष्टी होते, पूर्ण समाजाला त्रास होतो, कारण आपण सगळे त्याचे सहभागी आहोत, भागीदारी आहोत. भौतिक जगात अशा प्रकारे रचलं गेलेलं आहे की तुम्ही कुठल्याही याच्यापासून सुटू शकत नाही. म्हणजे त्रास सगळीकडे आहे आपल्याला. भौतिक याला म्हणतात आदिदैविक ताप किंवा दुष्काळ येणार. दुष्काळ येण्यावरती असं नसतं की ते असं बघत नाही गरीब किंवा श्रीमंत, प्रत्येकाला त्रास होतो ना, राईट. मग ह्या त्रासात आपल्या सगळ्यांना जावं लागणार आहे. बिकॉज असं नाही की तुम्ही बघता तुम्ही काय करू, तुम्हाला माहिती आहे की अरे हे चुकीचं आहे पण मी काय करू शकत नाही. आपल्याला ग्लानी आहे, त्याने कदाचित सम पार्ट ऑफ कर्मा मे बी आपल्याला कमी होईल, पण टाळता येत नाही शेवटी. म्हणून या जगामध्ये जे लोक राहतात प्रत्येकाला, म्हणून ते दिलेलं आहे ना याच्यामध्ये की जो मांस बनवतो, विकतो, वाटतो, खातो, सगळ्यांना त्याच्यामध्ये त्रास होतो. तुम्ही म्हणाल की आता मी तर डायरेक्टली इन्व्हॉल्व नाहीये ना, पण डायरेक्टली इन्व्हॉल्व नसेल तरी पण आपण या सोसायटीचा भाग आहे ना, आहे की नाही. आपण बऱ्याच गोष्टीच्या मार्केटमधनं घेतो, थोडी सगळ्या शुद्ध भावनेने बनवलेल्या असतात. कितीतरी गोष्टी काळ्या बाजारामधून आलेल्या असतात, राईट, ब्लॅक मार्केटमधून आलेल्या असतात, पण आपण ते आता आपण वापरतो कारण आपण अशा सोसायटीमध्ये राहतोय की आपल्याला ते नाईलाज आहे वापरणे आता सध्या. म्हणून प्रभुपाद म्हणतात की जो व्यक्ती निरंतर यज्ञ करत नाहीये तो या जगामध्ये शुद्ध कधीच होऊ शकत नाही. म्हणून ही सिस्टम दिलेली आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. मग त्याने त्याला काउंटर करता येतं, राईट. त्याने आपण त्यातनं मुक्त होतो कर्मातून, बरोबर आहे का नाही. पण जेव्हा त्रास होईल तेव्हा सगळ्यांना त्रास सहन करावा लागतो. असं बघत नाही की समजा आता अतिवृष्टी झाली तर डिवोटी के लिए कुछ तकलीफ नहीं होगा, नहीं, हमको भी तकलीफ होगा ना. पण दॅट्स अ पार्ट ऑफ भौतिक जगत. आणि पण डिवोटी त्या त्रासात जरी गेला तरी त्याला साक्षात्कार असतो की भौतिक जगत आहे, यात त्रास आहे आपल्याला, त्यालाही साक्षात्कार प्राप्त होतो. पण बाकी लोकांना होत नाही. ते बाकी लोक शिव्या देत बसतात, देवतांना शिव्या देतात किंवा सरकारला शिव्या देतात. पण आपल्याला कळतं की नाही, ये पार्ट है कर्मा का, भौतिक जगत ऐसा, यहाँ नहीं रहना चाहिए, यहाँ से जाना चाहिए वापस. म्हणून भक्तिसिद्धांत ठाकूरजी म्हणायचे ना की दिस इज नॉट अ प्लेस फॉर जेंटलमॅन. जसं तुम्ही टॉयलेटमध्ये गेलात तर तुम्ही टॉयलेटमध्ये बसून राहत नाही ना दिवस रात्र. तुम्ही आपलं जे काम असेल ते तिथनं पूर्ण करून तिथनं बाहेर निघून जाता. तर हे जगत असं आहे, याला आपण टाळू शकत नाही अनफॉर्च्युनेटली. आपण जरी कितीही शुद्धी करायचा प्रयत्न केला तरी एक्स्ट्रीमली डिफिकल्ट, कठीण आहे फार. आणि कळी काळामध्ये तर फार कठीण आहे. पूर्वी जरी असे धार्मिक राजे व्हायचे, युधिष्ठिर महाराज, परीक्षित महाराज, ऍटलीस्ट राज ते लोक टाळायचे, राईट, समाजामध्ये जर कोणी असं करत असेल तर. मग आता तसं पण नाहीये ना. तुम्ही म्हणत असेल की आता मोदी की गव्हर्नमेंट, तर मोदी की गव्हर्नमेंट क्या करवायची, त्यांचा पण नाही इलाज आहे. बिकॉज सिस्टम अशी आहे, इकोसिस्टम, फायनान्शियल सिस्टम अशी आहे की सगळे एकमेकांवरती रचलेलं आहे. ते अचानक जर तुम्ही एखादी साईड खेचली तर ते खाली कोसळून पडते. म्हणून ह्या क्षणाला आता सरकार पण काय करू शकेल, 10-12 वर्ष 20 वर्ष सरकारला झालेत, जरी भली धार्मिक सरकार असेल, पण इट विल टेक टाइम, राईट. सो भौतिक जगत असंच आहे, त्याला टाळू शकत नाही आपण. तुम्ही समजा रस्त्यात चालता, तुमच्या हातात पायाखाली किती मुंग्या मारल्या गेल्या तुम्हाला तरी माहिती आहे का. मग आपण टाळू शकतो का ते, नाही टाळू शकत. जर तुम्ही म्हणाल की नाही मी प्रत्येक मुंगी बघत चालेल, मग तुम्ही 4 दिवसांनी पोचाल कॉलेजमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये किंवा मार्केटला, राईट. म्हणून भगवंताने सिस्टम दिलेली आहे की आपण जे काही करतो ते जर आपण भगवंत प्रत्यक्ष केलं तर आपण ह्या सगळ्या पापांपासून मुक्त होऊन जाऊ. कारण हे सगळे पाप आपल्याकडनं होत राहणार कळत न कळत, राईट. सो इट इज समथिंग लाईक दॅट, इट इज समथिंग अनअवॉइडेबल. त्याला अवॉइडच नाही करू शकत सध्या तरी आपण या क्षणाला. म्हणून बेस्ट आहे भगवंतांकडे प्रार्थना करायची. सी तुम्ही जे करू शकत असाल ते करा प्रॅक्टिकल लेवलला, पण त्याच्या पलीकडे आपण भगवंतांना प्रार्थना करू शकतो. नथिंग वी कॅन डू मोर दॅन दॅट. हरे कृष्ण. ठीक आहे. तर मग यानंतर मग नेक्स्ट सेक्शन चालू होतो. एक 9-10 सेक्शन श्लोकांचं सेक्शन आपण पूर्ण करू. आपण आहेत आपल्याकडे 30-35 मिनिटं आहेत. नेक्स्ट सेक्शन आहे 49 ते 55. ठीक आहे. आणि हा सेक्शन आहे ज्ञान योगाचा. की ज्ञान योगी मग कसा, मग आता कसं आहे की ट्रेडिशनल योगा लॅडर जी आहे ना, पारंपरिक योगा सिस्टम आपण बघितलेली आहे पहिल्या 6 अध्यायांमध्ये. पहिले कर्मकांड असतं, त्यानंतर मग कर्मकांडानंतर सकाम कर्मयोग, निष्काम कर्मयोग, त्यानंतर मग कर्मयोग जेव्हा सेक्शन संपतो ना त्यानंतर चालू होतो अष्टांग योग किंवा ध्यान योग किंवा ज्ञान योग, राईट. त्यानंतर भक्तियोग चालू होतो. मग आता गीतेच्या फ्लो प्रमाणे भगवंत आपल्याला समराईज करतात पूर्ण भगवद्गीता. त्याने मग सिस्टमॅटिक
आपल्याला समरी दिलेली आहे कि पहला इंसान संसार में रहता है, कर्मकांडी रहता है, फिर वो कर्मयोगी बनता है. तो कर्मयोगी की भावना उन्होंने बताई. मग कर्मयोगाचं जीवन कसं असतं, तो हळूहळू आपले कर्म कसं भगवंताला समर्पित करतो. हे श्लोक नंबर 1 ते आपण 48 पर्यंत ऐकले. आता मग जेव्हा ट्रेडिशनल वर्णाश्रम सिस्टीममध्ये कर्मयोगी कर्म पूर्ण करतो, तेव्हा तो मग या संसारातून मुक्त होण्याकरता मग संन्यास घेऊन वनात जाऊन अष्टांग योग करायला चालू करतो ट्रेडिशनली. परंतु प्रभुपाद आपल्या करता तात्पर्यामध्ये सांगतील की तुम्ही फक्त भक्तीच करा, कारण कलियुगामध्ये ते शक्य नाहीये आपल्याला, राईट, वनामध्ये जाऊन तपस्या करणे सगळे. म्हणून प्रभुपादांचे तात्पर्य हे आपल्याला भक्तियोगाच्या अँगलने आहेत. पण गीतेच्या फ्लो प्रमाणे आता ज्ञानयोगी व्यक्ती आहे, राईट. ज्ञानयोगी व्यक्ती म्हणजे ज्ञानी कसा बनतो आता हा कर्मयोगी हळूहळू. तेव्हा आता श्लोक नंबर 49, राईट, वाचा. परम ज्योती माताजी वाचा श्लोक नंबर 49. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभुजी. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैक्षम्य सिंधी परमा संन्यासेनाधिगच्छति. जो आत्मसंयमी अनासक्त आहे आणि जो सर्व प्रकृत भोगांना तुच्छ लेखतो, तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता बघा, जो कर्मयोगी व्यक्ती आहे, सी आपण 2 पॅरलल ट्रॅकने चाललोय. भगवद्गीतेच्या फ्लो प्रमाणे ऍक्च्युअल कर्मयोगा जो त्याला कृष्ण म्हणून कोण माहित नाहीये, त्याला फक्त जगातनं मुक्त व्हायचंय. तुम्हाला समजतंय का नाही? हा कर्मयोगी व्यक्तीचा ट्रॅक आहे. पण प्रभुपाद आपल्या करता काय सांगतात, क्योंकि बेसिकली प्रभुपाद आपल्याला सांगतात की वो जो ढूंढ रहा है मुक्ती या ब्रह्म वो कृष्ण ही आहे. म्हणून प्रभुपाद आपल्याला तात्पर्य सांगतात की हा भक्ती करो. पण गीतेच्या फ्लो प्रमाणे काय आहे, कर्मयोगी म्हणजे त्याला ब्रह्मस्तरावरती ब्रह्मातनं म्हणजे त्याला जगातनं मुक्त व्हायचंय, त्याला कृष्ण कोण माहित नाहीये. पण प्रभुपाद आपल्या करता प्रॅक्टिकल सांगतात की वो जो मुक्ती ढूंढ रहा है मतलब भगवान की भक्ती आहे, राईट. तुम्हाला समजते का ना ट्रॅक काय चाललेला आहे ते? अशा समजलं की नाही समजलं तुम्हाला? गीतेचा जो फ्लो चालू आहे, जे पहिले 6 अध्याय होते त्यामध्ये पण असं सांगितलं होतं, राईट. अष्टांग योग मध्ये तोपर्यंत कृष्ण म्हणून कुठे दिसलेच नाही त्याला, कारण अष्टांग योगीला माहित नसतं कृष्ण कोण आहे. तो जेव्हा ब्रह्मस्तरावर जातो आणि ब्रह्म साध्य करतो, तेव्हा एक तर त्याला भगवंतांच्या भक्तांचा संघ लाभला तर तो पुढच्या लेवलला जाईल भक्ती करण्याला, भगवंतांना भेटायला. नाही झालं तर तो फक्त ब्रह्मज्योतीवरतीच राहतो. हा जो स्तर आहे इथे कर्मयोगाचा, हा कर्मयोगी जेव्हा ग्रॅज्युएट होतो, पहिले 1 ते 48 श्लोक आपण जे बघितले, कर्मयोगी म्हणजे गृहस्थ आश्रम मध्ये असताना तो कर्म करत असतो आणि आपापल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपले आपले कर्म करतो आणि मग साइड बाय साइड नॉलेज डेव्हलप करत असतो की मैं कौन हूँ, संसार क्या है. ईश्वर म्हणजे त्याला एक्झॅक्टली ईश्वर माहिती नाहीये, पण है कोई तो ऊपर, यू नो, जिसकी मुझे भक्ति करनी है या उसका मुझे ध्यान करना है. त्याला एक्झॅक्टली क्लिअर नाही है भक्ती करनी है क्या करना है, बट मुझे मुक्त होना है संसार से, तो उसके ऊपर ध्यान करना जरुरी, एवढं माहिती असतं. हा व्यक्ती जेव्हा मग वर्णाश्रम सिस्टीम मध्ये जेव्हा ग्रस्त आश्रमचे 50-55 वर्ष होतात तेव्हा बाहेर पडतो इथनं आणि मग ज्ञानी बनायला चालू करतो, ज्ञान योगामध्ये एंट्री करतो, अष्टांग योगी बनतो. त्याचं वर्णन इथे करण्यात आलेलं आहे. हा अष्टांग योगी कसा जगतो त्याचं वर्णन इथनं चालू केलेलं आहे. परंतु प्रभुपाद आपल्या करता तात्पर्यामध्ये सांगतात की हमारे लिए सब भक्ति है, चाहे आप कर्मयोग के स्तर पे हो भक्ति करो, चाहे अष्टांग योग पे हो भक्ति करो, क्योंकि हमको भक्ति करना है लास्ट में, राइट. तो हा तसा ट्रॅक चालू आहे. प्रभुपाद आपल्या तात्पर्यामध्ये आपल्याला एकदम सिंपल फ्लोने सांगतात. परंतु गीतेच्या फ्लो मध्ये जो फ्लो आहे तो कसा आहे इथे सध्या कि कर्मयोग से ग्रेजुएट होने के बाद अभी वो क्या बनेगा, ज्ञान योगी बनेगा, राइट. ऍक्च्युअली तुम्हाला तो फ्लो दिला पाहिजे होता पिक्चर तिथे. आपण जो 1 ते 6 अध्याय अभ्यास करताना आपण घेतला होता ना योगा लॅडरचा, पारंपरिक योगा लॅडर, एक्सप्रेस योगा लॅडर, आठवतं मला थोडंफार आठवतं का नाही. सकाम कर्मकांड, त्यानंतर सकाम कर्मयोग, निष्काम कर्मयोग, त्यानंतर मग अष्टांग योग, भक्ति योग. मग आता प्रभुपाद म्हणतात की किंवा आणि आपले आचार्य म्हणतात की अगर अष्टांग योग के बाद आपको भक्ति ही करना है तो फिर अष्टांग योगी बनना ही क्यों है, कारण अष्टांग योगी अल्टिमेटली शेवटला भक्तच बनतो ना. मग प्रभुपाद म्हणतात की अष्टांग योग का स्टेप लेना ही क्यों है हमको, कर्म से डायरेक्ट भक्ति, मतलब बेसिकली कर्मयोगा से भक्ती स्टार्ट करतो. म्हणून प्रभुपाद तात्पर्य जे आहेत ते कर्मयोगामध्ये भक्ती योगाचे तात्पर्य आहेत. बरोबर का नाही सेवा करून लिहिलं माताजी, बरोबर आहे. पण आता गीतेचा फ्लो चालू आहे, तर त्या गीतेच्या फ्लो मध्ये जिथे जिथे श्लोक येतात
आता हे ज्ञानयोगाचे श्लोक आहेत, तिथे पण प्रभू सांगतील की इसमें से हम कुछ सीख सकते हैं, है ना. कारण इव्हेंच्युअली आपल्याला पण जगात अनासक्ती उत्पन्न करायची आहे ना. म्हणून हा जो श्लोक आहे जसं इथे सांगितलेला आहे की जो आत्मसंयमी आहे, अनासक्त आहे, जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो, हे सगळं भक्तांना पण डेव्हलप करायचं, राईट. तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो, राईट. सो दिस इज, हा जो ज्ञानयोगी आहे, हा ज्ञानयोगी काय करणार आहे, या जगामधनं या 3 बेसिकली टर्म दिलेले आहेत. 3 टर्म मध्ये तो आपलं ज्ञान डेव्हलप करेल. या 3 कुठल्या टर्म आहेत? असक्त बुद्धी. असक्त बुद्धी म्हणजे आसक्ती रहित असलेला. जितात्मा म्हणजे मनावर नियंत्रण. आणि विगत स्पृह म्हणजे काय? निस्पृह अर्थात भौतिक कामना नसलेला. या 3 गोष्टी दिलेल्या, राईट. हा जो व्यक्ती आहे, सो मागच्या कर्मयोगा सेक्शन मध्ये काय सांगितलं होतं आपल्याला की आपण कर्म करता करता ब्रह्मावरती ध्यान केलं पाहिजे, बेसिकली भगवंता ध्यान केलं पाहिजे. इथे काय सांगितलेलं आहे, जो संन्यासी जो असतो ज्ञानयोगातला, हा कर्म पहिले कर्मयोगी असताना कर्म करतो, राईट. परंतु जेव्हा ज्ञानयोगामध्ये येतो हा व्यक्ती आणि कर्मयोगी असताना कसा करतो, हा अनासक्त भावाने कर्म करतो, राईट. म्हणजे कुठल्याही कर्माशी आसक्त न राहता कर्म करतो. परंतु हा व्यक्ती जेव्हा ज्ञानयोगामध्ये एंट्री करतो तेव्हा हा कर्मयोगाशी असलेली आसक्ती तर सोडतोच, पण कर्म पण सोडून टाकतो. मला कळलं का? ज्ञानी कुठे कर्म करतो, तो काय करणार, तर जंगलामध्ये जाणार, बसणार आपलं ध्यान करत. त्याला आता कर्माशी घेणं देणं नाही, मग कर्म नाही तर कर्माची फळं पण नाही, राईट. तुम्हाला आठवतं का सेक्शन ते कर्मयोगाचं, आपलं योगा लॅडर, राईट. सो नॉट जस्ट स्पिरिट ऑफ रिनाउन्सिएशन, म्हणजे फक्त वैराग्य नव्हे तर आपलं कर्म सुद्धा त्यागतो तो, राईट. मग आता कसं असतं की वर्णाश्रम सिस्टम जी आहे ट्रेडिशनल, ब्रह्मचारी पहिलेच अवस्था असते, त्यानंतर ग्रस्त असते, त्यानंतर वानप्रस्थ अवस्था येते, राईट. वानप्रस्थ अवस्था म्हणजे तो आता घरातनं बाहेर जाणार, थोडा वेळ बायको सोबत राहते, फक्त सेवा करण्याकरता, भोगा करता नव्हे. त्यानंतर काही काळाने तो म्हणतो, बायको पण म्हणते की ठीक आहे अभी आप अकेले रह सकते हो, अभी आपको सेवा की जरूरत नहीं है, मैं जाती हूँ घर पे. मग ती आपल्या मुलांसोबत राहते किंवा म्हणजे मोठे झालेली जी मुलं असतात ती. आणि मग हा जो पुरुष आहे तो आपल्या वनामध्ये संन्यास घेऊन मग पुढे तो निघून जातो. जसं मग आता त्याचा पॅरलल जर आपण घेतला आपल्या भक्ती अँगलने, भक्ती योगा करता, मग आता तुम्ही जे काही ऑलरेडी एजेड झालेले आहात, राईट, मग तुम्ही काय करता, आता घरामध्ये थोडी बसून राहता. ज्याचे 50-55 झाले असतील, 60 झाले असतील, मग ते काय करतात, मंदिरामध्येच पळत असतात ते लोक. मंदिरामध्ये कुठे सेवा भेटते हार बनवायला, कुठे कुकिंग सेवा भेटते, किंवा भागवत मुलाचं ऐकायचं, किंवा काहीतरी सेवा करत राहायचं, किंवा घरामध्ये असेल तर चॅन्टिंग करत राहायचं आपलं शांतपणे, भागवत वाचत राहायचं, आहे का नाही. आता तुम्ही ग्रस्त आश्रमामध्ये ऍक्टिव्ह आहात, मग तुम्हाला वेळ भेटत नाही एवढं भागवत वाचायला, चॅन्टिंग करायला किंवा बाकी सेवा करायला. दिस इज लाईक काइंड ऑफ कर्मयोगा सेक्शन चालू तुमचं आता सध्या. म्हणजे आपलं कर्म करता करता तुम्ही भक्ती पण सांभाळताय. इव्हेंच्युअली काय होतं की तुम्ही जेव्हा सांसारिक सर्व कर्म पूर्ण करता, मुलं मोठी होतील, त्यांचं लग्न वगैरे होऊन जाईल, मग ते मॅच्युअर होतील, त्यांची मुलं होतील, मग तुम्हाला आता संधी आहे काय, मग आता चलो अभी वृंदावन जाते, 1 हफ्ता वृंदावन, फिर 2 हफ्ते बाद फिर जगन्नाथपुरी, 3रे हफ्ते बद्रीनाथ, 4थे हफ्ते मायापूर, 5, मग असं तुम्ही फिरत राहता नाही. ऍक्च्युअली तसंच म्हणजे वर्णाश्रम सिस्टीम मध्ये वानप्रस्थ ही अवस्था असते. आता मोर फोकस ऑन भक्ती, राईट. अगोदर भरपूर फोकस दिला आपण आता घराकरता, कुटुंबाकरता, मुलांकरता, यु नो, झालं आता त्यांचं काम, झाली ती मोठी, आता त्या स्वतःच्या पायावरती उभी राहतील. आता तुम्ही आता जास्त फोकस करा आपल्या ह्याच्यावरती, भक्तीवरती. दॅट इज कॉल्ड वर्णाश्रम सिस्टम, बेसिकली वानप्रस्थ अवस्था, हळूहळू आपली, राईट. सेवा करून लिहिलं माताजी ह्या अवस्थेमध्ये दिसतात सध्या. आणि ते इव्हेंच्युअली होतं, होईल थोड्या वेळाने होईल, म्हणजे थोड्या दिवसांनी होईल किंवा महिन्यानी होईल, राईट. ते बाय डिफॉल्ट होतं. मग ही ट्रेनिंग असते. म्हणून गृहस्थ आश्रमामध्ये असताना जेव्हा आपण भक्तीचा अभ्यास करत नाही ना, तर मग शेवटला त्रास होतो. जर आतापासून आपण ट्रेनिंग घेतली नाही अनासक्त व्हायची किंवा जगातील सांसारिक गोष्टींचा मोह सोडायची, म्हातारपणी कसं सोडणार, मग शक्य नाहीये ना.
राईट. मग नंतर मग सुनबाई म्हणते चावी द्या, कसली तिजोरीची चावी द्या, आणि आत्ती म्हणते आता बिडबॅग पकडा, पण आपण तयार नसतो. म्हणजे समजून घ्यायचं की आपली ट्रेनिंग व्यवस्थित झाली नाहीये. राईट. ट्रेनिंग जर व्यवस्थित झाली असेल तर आपण स्वतःहून चावी देऊ, घे बाबा आता तू, आता नको मला चावी, आता तू सांभाळ, आता मला बिडबॅग सांभाळू दे. राईट. सो तसं पॅरलल इथे तुम्ही बघाल, कर्मयोगी जो ग्रॅज्युएट झालेला आहे आणि संन्यास आश्रममध्ये आलेला. राईट. म्हणजे संन्यास आश्रमाकडे चाललाय तो आता, ज्ञानयोगी वानप्रस्थ अवस्थेमध्ये आहे. राईट. तो वर्णाश्रम सिस्टम आपल्याला अशा प्रकारे तयार करते, हळूहळू हळूहळू हळूहळू. पण या सगळ्यांचा उद्देश काय आहे? भगवंतांची भक्ती करणे. म्हणून बघा प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, वास्तविक संन्यास म्हणजे आपण भगवंतांचे अंश आहोत व त्यामुळे आपल्याला आपल्या कर्मफलांचा उपभोग करण्याचा मुळीच अधिकार नाही हे जाणणे होय. बघा प्रभुपाद नेहमी आपल्याला तात्पर्य भक्ती अँगलने देतात, जेणेकरून आपल्याला अंतिम उद्देश विसरू नये आपण. भले सध्या आता इथे सेक्शन काय चालू आहे? वानप्रस्थ, जो वनात जाऊन आता तपस्या करणार आहे. पण आपल्याकरता तपस्या म्हणजे काय? भक्ती करणे. आपल्याकरता वानप्रस्थ म्हणजे काय? जास्तीत जास्त चॅन्टिंग करणे, सेवा करणे. जेव्हा वानप्रस्थ स्टेजला तुम्ही याल तेव्हा जीव हा भगवंतांचा अंश असल्यामुळे त्याच्या कर्माच्या फळांचा उपभोग भगवंतानेच घेतला पाहिजे, हीच वास्तविक कृष्ण भावना होय. कृष्ण भावना भावित कर्म करणारा मनुष्य खरोखरच संन्यासी असतो. अशा भावनेमुळे मनुष्य संतुष्ट राहतो, कारण तो वास्तविकपणे भगवत प्रत्येतच कर्म करीत असतो. याप्रमाणे तो कोणत्याही भौतिक गोष्टीवर आसक्त नसतो. भगवत सेवेद्वारे प्राप्त होणाऱ्या आनंद व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीत आनंद प्राप्ती करण्याचा प्रयत्न तो करीत नाही. संन्याशाने आपल्या पूर्व कर्मापासून मुक्त झाले पाहिजे. बरोबर आहे का नाही? ट्रेडिशनल वर्णाश्रम सिस्टम जी आहे, वानप्रस्थ अवस्था, त्यामध्ये त्यानंतर जेव्हा संन्यास कोणी घेतला तर त्याला आपलं पूर्व कर्म सोडावं लागतं का नाही? पूर्व आश्रम. परंतु तुम्ही बघितलं असेल प्रभुपाद पुढे काय लिहितात, परंतु जो कृष्ण भावना भावित असतो त्याला या मुक्तीची अवस्था तथाकथित संन्यास आश्रमाचा स्वीकार न करताही प्राप्त होते. आता तुम्ही मला सांगा, इस्कॉन मध्ये गुरु आहेत का नाही? मग तुम्हाला दोन प्रकारचे गुरु दिसतील, एक संन्यास आश्रमामधले गुरु दिसतील आणि गृहस्थ आश्रम मधले सुद्धा गुरु आहेत की नाही इस्कॉन मध्ये, आणि दोघे दीक्षा देतात ना? आहेत की नाही? आहेत ना? आता समजा से फॉर एक्झाम्पल संन्यासी आहेत, कोण आहे? राधानाथ स्वामी महाराज आहेत, गोपालकृष्ण महाराज आहेत, किंवा लोकनाथ महाराज आहेत. पण मग ग्रस्त पण आहेत ना, जसं भोजन प्रभू आहेत, जसं वैशेषिक प्रभू आहेत, हे सगळे ग्रस्तच आहेत. राईट. आणि असं नाहीये की दे आर लेस क्वालिफाईड दॅन सॅफ्रॉन संन्यासी, नाही, दे आर सेम लेवल, इवन मोर दॅन देम समटाइम्स. तेवढं त्यांचं स्टेटस आहे. राईट. इस्कॉन मध्ये गुरु म्हणून आहे की नाही? प्रभुपादांचं स्टेटमेंट बघा इथे काय आहे, जो कृष्ण भावना भावित मनुष्य असतो त्याला अशा मुक्तीची अवस्था तथाकथित संन्यास आश्रमाचा स्वीकार न करताही प्राप्त होते. का? कारण शेवटी उद्देश काय संन्यास आश्रमाचा? भगवत प्रीत्यर्थ कर्म करणे, भगवंतांना केंद्रबिंदू ठेवून भगवंताची सेवा करणे. जर तो घरामध्ये राहून करू शकत असेल तर तो उत्तम संन्यासी आहे, त्याला वनात जायची गरज नाहीये. आणि जर एखाद्याला वाटत असेल की मी आय थिंक वनात जाऊन चांगलं करू शकतो, त्याने वनात जावं किंवा टेम्पलला येऊन राहावं, वॉट एव्हर. आमच्यापैकी काही लोकांना वाटलं की इथे मंदिरात येऊन आय थिंक करू शकतो आपण व्यवस्थित, मग ते लोक आले इथे मंदिरात होते. तुम्हाला वाटतं तुम्ही तिथे करू शकतो, तुम्ही करताय ऑलरेडी. राईट. दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणून प्रॉपर लिहितात, मनाच्या या अवस्थेला योगारूढ अवस्था असे म्हटले जाते. तिसऱ्या अध्यायात ही गोष्ट प्रमाणित केलेली आहे. यस्तव आत्मरती एव स्यात्, जो मनुष्य स्वतःमध्येच तृप्त असतो त्याला आपल्या कर्माच्या फळाचे कोणत्याही प्रकारचे भय नसते. तुम्ही बघा आता पॅरलल कसं चाललेलं आहे. एक तर पारंपरिक वर्णाश्रम सिस्टीम भगवंत श्लोक मध्ये नेत आहेत, आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये आपल्याकरता दैवी वर्णाश्रम जे आपण स्टडी केलं होतं की बाबा आप जहां हो जैसे हो भगवान का भजन करो वही आपको सिद्धी प्राप्त होगी, ते चालू आहे. राईट. त्यानंतर पुढे मग अशा संन्यासाचं वर्णन आहे श्लोक नंबर 50 मध्ये. वाचा गोपीगण माताजी, श्लोक नंबर 50. हरे कृष्ण. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे, समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. हे कौन्तेया, ज्या मनुष्याने या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची परमसिद्धावस्था अर्थात ब्रह्मावस्था कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो ते माझ्याकडून जाण. याचे आता मी तुला संक्षेपाने वर्णन करून सांगतो. हरे कृष्ण. यस. मग आता अशा व्यक्तीमध्ये कुठले कुठले गुण असले पाहिजेत ते भगवंताने लिस्ट दिलेली आहे 51, 52, 53 या 4 श्लोकांमध्ये. राईट. की अशा व्यक्तीमध्ये कुठले कुठले गुण असावेत, त्याने कुठले गुण कल्टिवेट करावेत, विकास करावा त्या गुणांचा.
सो बेसिकली तुम्ही इसेन्स मिस करू नका. इथे आपण जे स्टडी करतोय कर्मयोगामधनं जेव्हा व्यक्ती ग्रॅज्युएट होतो गृहस्थ आश्रममधनं, तो संन्यास आश्रममध्ये एंट्री करतो वानप्रस्थ अवस्थेकरता, राईट, आणि तिथनं बाहेर निघतो तो. म्हणून बघा या 2 लेवल तुम्हाला नेहमी दिसतील. एक तर तुम्ही कर्मयोगामधनं घरी राहून तुम्ही काय करा, भगवंतांची भक्ती करा आणि भगवंतांना प्रसन्न करा, किंवा दुसरा मार्ग आहे तुम्ही घरातनं बाहेर निघून वनामध्ये जावा, तपस्या करा आणि भगवंतांचं भक्ती भजन करून तुम्ही मग पुढे व्हा. दोन्ही मार्ग आहेत, ज्याला जे जमेल ते मार्ग, राईट. पण असं आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जे आपण पुन्हा पुन्हा स्टडी करतो ना, वर्णाश्रम वर्णाश्रम वर्णाश्रम. वर्णाश्रम सिस्टम म्हणजे भक्ती नव्हे. वर्णाश्रम काय एक व्यवस्था दिलेली आहे, सामाजिक व्यवस्था, एक मॅनेजरियल सिच्युएशन आहे. वर्णाश्रम इन इटसेल्फ इज नॉट भक्ती. वर्णाश्रम ही काय आहे, एक सुविधा आहे भक्ती करण्याकरता. कळलं का नवीन माताजी? जसं गृहस्थ आश्रमामध्ये राहणे किंवा आता कसं काय तुम्हाला कधी कधी वाटतं की ब्रह्मचर्य आश्रममध्ये कोणी राहत असेल तो भक्त आहे, असं जरुरी नाहीये. ब्रह्मचर्य आश्रम ही फॅसिलिटी आहे भक्ती करण्याकरता. तसंच गृहस्थ आश्रम ही फॅसिलिटी आहे भक्ती करण्याकरता. तुम्ही तिथे राहून जर भक्ती करत नसाल तर ती भक्ती नाही होत आहे. तुम्ही फक्त तिथे राहून त्या फॅसिलिटीचा उपयोग करताय. जसं आता समजा ब्रह्मचर्य आश्रम है, उधर क्या है, फ्री फूड मिलता है, फ्री सोना खाना पीना रहना मिलता है, और अगर किसी से झूठ नहीं बोलेगा, किसी को गाली नहीं देगा, अपना सेवा करेगा और रहेगा, तो उसको कोई ऐसे निकालेगा नहीं. बट फिर वो भक्ति नहीं कर रहा है तो वो भक्त नहीं बनेगा. हरे कृष्ण. मला कळलं का? आश्रम मध्ये राहण्याकरता क्वालिफिकेशन काय आहे? 4 नियम पालन करा, चॅन्टिंग करा. आता चॅन्टिंग करताना तो चॅन्टिंग तो काय करतोय, कशा करता करतोय, कोणी मॉनिटर करणार नाही. ब्रह्मचार्य कशाला कोणी मॉनिटर, तू चॅन्टिंग कैसे करताय बता रहे, सोलो मला करताय तुम, हरे कृष्ण. कोण किसको मॉनिटर करेगा? जोपर्यंत तो म्हणजे 4 नियम पालन करतोय आणि आश्रम मध्ये राहतोय, जे त्याला सेवा दिली, समजा एखाद्याला सेवा आहे काय कि बाबा गार्डन है, अपना गार्डन में पानी मारने का सुबह शाम पौधों को, ठीक है, गार्डन साफ सफाई रखने का, क्लीन रखने का, जैसी सेवा है. से फॉर एग्जाम्पल तुलसी गार्डन से फॉर एग्जाम्पल, और 4 नियम पालन करने का और प्रसाद लेने का, सुबह मॉर्निंग प्रोग्राम में आके जाने का, 2 घंटा बैठने का, जप करने का. तो उदाहरण देतो तुम्हाला फक्त. मग तो सगळं करत असेल त्याला कोणी काय बोलू शकत नाही, बिकॉज ही इज लिव्हिंग ॲज पर व्हॉट इज सपोज टू लिव्ह. पण याचा अर्थ असा नाही की ते भक्ती असेलच, असं म्हणण्याचा अर्थ नाही की भक्ती असते त्याच्यामध्ये, नसेल नाही असं नाही. पण तुम्हाला उदाहरण देतोय मी. त्याचप्रमाणे गृहस्थ आश्रममध्ये तुम्ही सगळं सेटअप व्यवस्थित असेल घरामध्ये सगळं, राईट. तुमच्या घरी देव पण असतील, अल्टर पण असेल, सगळं असेल, तुम्ही जे काही आवश्यक असते गृहस्थ आश्रम करता, म्हणजे सिस्टम तुम्ही बनवले आणि तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घरामध्ये प्रसाद पण बनवता जे तुम्हाला आवडतं ते. जसं तुम्हाला पलंग पाहिजे तसा पलंग आहे, टेबल आहे, खुर्ची आहे, वॉशरूम आहे, जिथे ज्या गोष्टी इथेच ही गोष्ट राहिली पाहिजे, ठीक आहे. साबणाचा केस इथेच असला पाहिजे, इथे पडदा लागला पाहिजे, तिथे झाडू असला, सगळं तुम्ही म्हणजे बेसिकली सिस्टम तयार केलेली आहे. बट दॅट डझंट मीन की तुम्ही मग ग्रस्त आहात. ग्रस्त म्हणजे कोण असतो? घरात राहणारा व्यक्ती ग्रस्त नसतो. हरे कृष्ण. बरोबर आहे ना? आणि प्रॉपर नाही म्हणायचं. ग्रस्त म्हणजे बेसिकली घरामध्ये नवरा बायको आहेत, मुलं आहेत, आणि दे आर लिव्हिंग अ हाऊस होल्ड लाईफ ॲज पर स्क्रिप्चर्स. दॅट इज ग्रस्त आश्रम. बट दॅट डझंट मीन तुम्ही भक्त आहात. पहिले तुम्ही सगळं शास्त्रानुसार दिलेले नियम पालन करत असाल, तुम्ही दान करत असाल, तुम्ही यज्ञ करत असाल, याचा अर्थ नाही की तुम्ही भक्त आहात. मी वर्णाश्रम सिस्टीम मध्ये सपोर्ट सिस्टीम तुम्हाला व्यवस्थित बनवून दिलेलं आहे, सामाजिक व्यवस्था. तसं स्टुडंट आहे ना, स्टुडंट म्हणजे कोण असतो माहिती आहे तुम्हाला? जो शाळेचा ड्रेस घालतो आणि शाळेच्या वेळेमध्ये शाळेमध्ये एंट्री करतो आणि शाळा सुटली की बरोबर घरी येतो. पण तो अभ्यास करत नसेल तर विद्यार्थी कसा होईल तो? नुसतं शाळेचा ड्रेस घातल्याने, शाळेत टायमाने गेल्याने तो आणि शाळेचे सगळे नियम पालन केल्याने तो विद्यार्थी बनत नाही, जोपर्यंत तो अभ्यास करत नाही. तर लाईक दॅट, राईट. म्हणून चैतन्य महाप्रभू बघा नेहमी आपल्या प्रार्थनेमध्ये म्हणायचे, नाहम विप्रो नच नरपतीर नापी वैश्य न शूद्र. महाप्रभू तुम्हाला माहिती आहे स्टेटमेंट. नाहम वर्णिच नच गृहपतीर वनस्तो इतिर्वा. म्हणजे चैतन्य महाप्रभू म्हणायचे की मी ना ग्रहस्थ आहे, ना मी संन्यासी आहे, ना मी वानप्रस्थ आहे, मैं ब्रह्मचारी नहीं, गृहस्थ मैं कोई नहीं हूं. मैं कौन हूं? गोपीर भरतो पद कमल दास दास दास. मैं भगवान के सेवकों का सेवक हूं. ही जेव्हा आयडेंटिफिकेशन आपल्याला कळते तेव्हा आपण डिवोटी बनतो. भले तुम्ही संन्यासमध्ये असाल, ब्रह्मचारी असाल, कुठे असाल, राईट. म्हणून
जे आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं, वर्णाश्रम सिस्टम मधली जी फिलॉसॉफी आहे ती अपन एक्सेप्ट करत नहीं ट्रेडिशनल वर्णाश्रम सिस्टम, कि अगर तुमको परफेक्शन प्राप्त करना होगा तो पहले तुम शूद्र से फिर अगले जन्म में ब्राह्मण बनना, सॉरी शूद्र के बाद तुमको वैश्य बनना पड़ेगा, अगले जन्म में फिर वैश्य के बाद क्षत्रिय बनना पड़ेगा, अगले जन्म में क्षत्रिय के बाद फिर ब्राह्मण बनने का, फिर तुम शुद्धि पाएगा, ऐसा नहीं. वी डोंट एक्सेप्ट दॅट फिलॉसॉफी आपल्या दैवी वर्णाश्रम सिस्टम मध्ये, बट वी एक्सेप्ट द सोशल ऑर्गनायझेशन सिस्टम ऑफ वर्णाश्रम सिस्टम, राईट. म्हणून आपण इस्कॉनमध्ये सुद्धा आपण मांडलेले आहेत ना, वानप्रस्थ, संन्यास, ग्रस्त, सगळे आपण सिस्टम मांडलेले आहेत, कारण आपल्याला स्ट्रक्चर पाहिजे. एखादा ऑर्गनायझेशन चालवण्याकरता सेक्शन बनवले पाहिजे. जसं तुमच्या घरामध्ये समजा घर आहे, तुम्ही असं म्हणू शकत नाही ना हम लोग इधर ही खाते हैं, इधर ही सोते हैं, एक ही रूम में इधर ही सोते हैं, इधर ही खाते हैं, इधर ही कपडे धुते, असं नसतं ना. भले किती छोटं जरी घर असेल तरी बाथरूमचा सेक्शन कोपऱ्यामध्ये असतो, एक साईडला किचन असतं. भले किती छोटं घर असेल, समजा एकच छोटा हॉल आहे तरी पण त्या हॉलमध्ये सुद्धा तुम्ही डिवाइड करता ना, त्या कोपऱ्यामध्ये कुकिंग होईल, त्या कोपऱ्यामध्ये बाथरूम आहे, ह्या कोपऱ्यामध्ये माझ्या काही वस्तू आहेत, इथे मध्ये थोडं बसायची जागा आहे. सो यू डिवाइड, म्हणजे डिव्हिजन हे व्यवस्थित त्या जगामध्ये राहण्याकरता आवश्यक आहे. म्हणजे स्ट्रक्चर तुम्ही घेता वर्णाश्रम सिस्टमचा, पण त्याची फिलॉसॉफी घेत नाही दैवी ट्रेडिशनल वर्णाश्रमची. आणि फिलॉसॉफी कुठली घेतो आपण इथे सध्या, ही फिलॉसॉफी घेतोय कुठली, दैवी वर्णाश्रम, की मैं कुछ भी हूं, मैं भगवान का दास हूं, चाहे मैं ब्राह्मण हूं, क्षत्रिय, शूद्र, वैश्य, कुछ भी हूं, मैं भगवान का दास हूं, बस. राईट. ही आपली आता गीतेच्या फ्लो प्रमाणे, सॉरी प्रबंध तात्पर्यप्रमाणे असं चालू आहे. पण जो व्यक्ती आहे राईट, संन्यास आश्रम मध्ये त्याला एंट्री करायची, त्यांनी काय गुण डेव्हलप केले पाहिजेत, नेक्स्ट श्लोकामध्ये वाचा. 51, 52, 53 ते गुण आपल्याला पण डेव्हलप करायचे ऍज अ भक्त म्हणून. सो 51 वाचा चित्रसुंदरी माताजी, 52 वाचा श्री राधाप्रेम माताजी, 53 वाचा शुभांगी राऊत माताजी, आणि सगळ्यांचा अनुवाद वाचा सेवा गुंजीला माताजी. चला. युक्ता बुद्धात्म्यवश्च बुद्धिनिवश्च रागद्वेष युधश्च विवेक तसे विलग्वाशी यत्वाक्याय मानसा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुजी दंडवत प्रणाम. वाचा. विविक्त सेवी लघवाशी यतवाक्य वाक काय मानसः ध्यान योगो परो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः. नेक्स्ट शुभांगी राऊत माताजी कुठे आहेत? SRG. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम सर्वांना. हरे कृष्ण. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममं शांतो ब्रह्मभूताय कल्पते. ओके. सेवा गुंजीला माताजी वाचा अनुवाद सगळ्यांचा. हरे कृष्ण. आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चयाने मनोनिग्रह करून इंद्रिय तृप्तीच्या विषयांचा त्याग करून आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त होऊन जो एकांत स्थळी राहतो, जो मिताहार करतो, आपली काया वाचा आणि मन संयमित करतो, जो सदैव समाधिस्थ आणि अनासक्त असतो, जो मिथ्या अहंकार, मिथ्या बल, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार इत्यादी गोष्टींपासून मुक्त असतो, ममत्व रहित आणि शांत असतो, जो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तराप्रत निश्चितच प्रगत करतो. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. तर अशा प्रकारे हे गुण डेव्हलप केले पाहिजेत एखादा संन्यासाने, किंवा ज्याला भक्तीमध्ये प्रगती करायची त्याने. राईट. सर्वात पहिले आहे आपल्या बुद्धीद्वारे पूर्ण शुद्ध होऊन, बुद्ध्या विशुद्धया, आपल्या बुद्धीला शुद्ध केलं पाहिजे. राईट. सो आपली बुद्धी जी असते जी सर्वात महत्वाची, प्रबोधन तात्पर्य दिलेलं आहे एकदम सुरुवातीलाच. बुद्धीद्वारे शुद्ध झालेला मनुष्य सत्वगुणात स्थित राहतो. याप्रमाणे तो मनाला वश करतो आणि नेहमी समाधीत लीन राहतो. राईट. सो बुद्धी जी असते ती एकतर आपल्याला भौतिक भोग घेण्याकरता उपयोगी पडते किंवा आध्यात्मिक प्रगती करण्याकरता मदत करू शकते. बुद्धीचे 2 प्रकार आहेत, मटेरियल इंटेलिजन्स आणि स्पिरिच्युअल इंटेलिजन्स. राईट. सो जेव्हा बुद्धी ही इम्प्युअर असते, इम्प्युअर म्हणजे अशुद्ध असते, अशुद्ध बुद्धी काय करते, आपल्याला सांगते की भोग कसा करावा संसारामध्ये, आणि शुद्ध बुद्धी काय करते, आपल्याला सांगते की भक्ती कशी करावी आणि जगातील अनर्थापासून कसं दूर राहावं. मग आता तुम्ही विचार कराल की अच्छा तो
अशुद्ध बुद्धी आणि शुद्धी बुद्धी हे कोण निश्चय करेल? कौन डिसाइड करेगा कि मेरी बुद्धी अशुद्ध है या मेरी बुद्धी शुद्ध है? हे डिसाइड करणारा एकच फॅक्टर असतो आणि ते म्हणजे सत्संग. राईट. जर आपला सत्संग चांगला असेल त्याप्रमाणे आपली बुद्धी होते. आपला असत्संग असेल तर आपली बुद्धी अशुद्ध होते. सत्संग असेल तर आपली बुद्धी शुद्ध होते. मग आता सत्संग मध्ये तुम्ही आला तर तुमचा फोकस वाढतो ना. नाही मुझे जप करना है, नहीं मुझे अच्छी तरह से पढ़ाई करना है, नहीं मुझे वैष्णव अपराध नहीं करना है, हे सत्संग मध्ये आपण शिकतो. राईट. मग आपला फोकस जो आहे ना तो स्पिरिच्युअल लाईफ वरती जास्त वाढतो फोकस. आणि जेवढा जास्त फोकस वाढतो आध्यात्मिक जीवनामध्ये तेवढा जास्त बुद्धी काय करते, एका ठिकाणी स्थिर राहून आपल्याला सांगते ऐसे भक्ती करो, ऐसे करो, आगे बढ़ो, आगे बढ़ो, आगे बढ़ो, पीछे मत देखो. राईट. आणि अशुद्ध बुद्धी जेव्हा असते, जेव्हा आपण असंच संग करतो तेव्हा ती अशुद्ध बुद्धी सांगते अच्छा क्या करना है तुमको, यू नो मंदिर से चोरी करना है. क्या चोरी करना है? वो कैश बॉक्स में बहुत पैसा रखा हुआ है. हरे कृष्ण. उदाहरण देतोय मी. अशुद्ध बुद्धी. किंवा मग अशुद्ध बुद्धी म्हणते कि अरे वो अगर मुझे प्रेसिडेंट बनना है तो क्या करना पड़ेगा, ऐसे ऐसे करना पड़ेगा. देखो उसका काम करो, उसको पटाओ, उसको समजाओ की मैं तुम्हारा आदमी हूँ. तुम्हाला कळलं डिप्लोमॅटिक बिहेवियर करणे किंवा कुठली पोस्ट पोझिशन हातामध्ये घेण्याकरता खोटं दाखवणे की मी भरपूर तुमची सेवा करेल. लाईक दॅट. दिस इज मेटेरियल इंटेलिजन्स. मग असंच संघ जेव्हा होतो आपल्याकडनं, आणि असंच संघ म्हणजे सर्वात डेंजरस संघ आपलं मनच आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर. म्हणून मनाला जर आपण चान्स दिला तर मन आपल्याला असंच बनवून टाकणार आहे. म्हणून मनाला चान्स न देता भगवंतांच्या शास्त्रांशी, ग्रंथांशी, भक्तांशी नेहमी संपर्क करावा. असं तुम्ही म्हणाल की ऐसे तो हम लोग अपने मन के साथ ही रहते 24 घंटा. पण कोई बात नाही. आध्यात्मिक स्पिरिच्युअल जी गोळी असते ती तुम्ही सकाळी घेता चॅन्टिंग करून 16 राउंड्स किंवा दिवसभर तुम्ही करता किंवा आपण प्रबोधांचे प्रवचन ऐकतो, ती एवढी पॉवरफुल असते की समजा आज तुम्ही व्यवस्थित जर एक लेक्चर ऐकलं अर्धा तास तर ते तुम्हाला नेक्स्ट एक आठवड्यापर्यंत चालत राहील. एवढी बॅटरी चार्ज होते त्याने. म्हणून असा विचार करू नये की अरे मैं तो मन के साथ रहता हूं तो फिर मन कैसे शुद्ध करेगा मुझे. नहीं, कोई बात नहीं. आप रोज दवाई लो, उसका इफेक्ट एटलीस्ट 24 घंटे तक तो रहेगा, एटलीस्ट मिनिमम. आहे का नाही. तुम्ही आता सध्या एक सकाळी जे प्रवचन ऐकता त्याचा इफेक्ट राहतो की नाही नेक्स्ट ऍटलीस्ट 6 तास, 8 तास, 9 तास, 10 तास पर्यंत राहतो की नाही. जसं आपण ते तुम्ही खाता ना पॅरासिटामॉल ताप आल्यावरती, त्याचा इफेक्ट किती राहतो असंच ना 7-8 तास. मग समझून घ्यायचं की रोज मैं पैरासिटामोल लेता हूँ. अभी क्या करना है मेरे को, आधे घंटे का प्रभुपाद का लेक्चर पैरासिटामोल लेना है, आधा घंटा गुरु महाराज का प्रवचन सुनना है, 2 घंटा चैंटिंग अच्छी तरह से करना है. तो ये दवाई फिर कॉन्शियसनेस को प्युरिफाय करके रखता है, उसमें कचरा घुसने नहीं देता. म्हणून इथे जे सांगितलेलं आहे शुद्ध बुद्धी राईट ही आपल्याला प्राप्त होते सत्संगाद्वारे. तर आध्यात्मिक गुरूंचा संग करावा, शास्त्रांचा संग करावा, हरिनामचा संग करावा, भगवंतांच्या अर्च विग्रहाचं दर्शन करावं. है ना, तर अमरीश महाराजांचं आहे ना कोटेशन, सवय मला कृष्ण पदार विंदयो वाचांसी वैकुंठ गुणानुवर्णने. राईट. अशा प्रकारे संघ घ्यायचा आपण आणि अशा प्रकारे प्लॅनिंग करायचं की मला कंटिन्यूस संघ भेटेल, भक्तांचा संघ भेटेल, शास्त्रांचा संघ भेटेल. आता कुठे यात्रा चाललेली, यात्रेला जावा. यात्रेला गेलं तर मग आपली 1 महिन्याची बॅटरी चार्ज होते. हरे कृष्ण. राईट. पण मग 1 महिना गेला की बॅटरी डिस्चार्ज होते. मग प्लॅनिंग करा, नेक्स्ट यात्रा किधर आहे, जगन्नाथपुरी जाना है हमको. आता प्लॅनिंग करायला चालू करायला लागेल जानेवारीमध्ये, रथयात्रेची प्लॅनिंग. येतात ते सगळे नाही येतात. हरे कृष्ण. आय थिंक नेक्स्ट यात्रा महाराजांची जगन्नाथपुरीच आहे का, कार्तिक यात्रा. म्हणजे टर्न मध्ये तर आय थिंक कार्तिक यात्रा जगन्नाथपुरीच आहे, टर्न वाईज. पण कोई बात नाही. रथयात्रा ही वेगळी यात्रा असते, इट्स नॉट अ रेग्युलर यात्रा. रथयात्रेत जाण्याचा आनंद वेगळा आहे, 15 लाख लोकांसोबत. ओके, तर आपण जानेवारीमध्ये प्लॅनिंग करू त्याचं. राईट. सो लाईक त्याचं शुद्ध बुद्धी असली पाहिजे आपली. राईट. आणि इथे म्हटलेलं आहे आणि प्रभुपाद ते लिहितात, तो इंद्रिय विषयांशी आसक्त नसतो आणि आपल्या क्रिया करण्यामध्ये आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त असतो. असा अनासक्त मनुष्य स्वाभाविकपणे एकांत स्थळी वास करण्याला प्राधान्य देतो. एकांत स्थळी म्हणजे बेसिकली भक्तांचा संग करणे. आणि कधी कधी तुम्हाला असं वाटत असेल की भक्तांचा संग, पण कधी कधी काही भक्त असे असतात जे एकत्र आले किंवा प्रकल्प चालू करतात.
अरे वो डिवोटी ने ऐसा किया, तुमको मालूम है वो डिवोटी ऐसा है, अरे मालूम है क्या हुआ तेरे को इस्कॉन में, अरे मालूम है ये हुआ, अरे इस्कॉन के जीबीसी में क्या मालूम है? अरे असं करता ते तोंड थांबतच नाही. प्रसाद घेता घेता तो म्हणजे एवढं बोलून जातो की पुढचे 10 तास तुमचं डोकं गरगरत राहील, म्हणजे एवढं दूषित होऊन जाईल कंटॅमिनेशनने. तसा संघ नाही घ्यावा. आपण जरा एक साईडला बसावं, आपला टेप चालू करावं, प्रबोधांचं लेक्चर ऐकावं. सत्संग मध्ये पण लोक असतात की अशा मेंटॅलिटीचे, जे प्रजल्प करतात, ज्यांना प्रजल्प करायला आवडतं. राईट. सो असा व्यक्ती जो आहे प्रबोध ते लिहितात, असा अनासक्त मनुष्य स्वाभाविकपणे एखाद्या स्थळी वास करण्याला प्राधान्य देतो. आवश्यकतेपेक्षा जास्त भोजन करीत नाही तो. जेवढं आवश्यक आहे तेवढं शरीराला. का? कारण जास्त खाल्लं तर काय होणार आहे? शरीराची पूर्ण एनर्जी त्याला पचवण्यातच जाते. मग चॅन्टिंगला एनर्जी भेटणार नाही. राईट. शास्त्र वाचन करायला एनर्जी भेटणार नाही. वाचन करायला बसलं, बॉडी एवढी थकलेली असते बिचारी, आतमध्ये इंजिन फिरून 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 तिथंच क्रॅश होऊन जाते. चॅन्टिंगला बसलं तिथेच क्रॅश होऊन जाते. सत्संगला बसलं तिथेच क्रॅश होऊन जाते. राईट. सेवेला म्हटलं नाही हो आळस येते, हा होऊन. राईट. असं नको. म्हणून जेवढं आवश्यक तेवढं खावं आणि आपल्या शरीराच्या व मनाच्या क्रियांना संयमित करतो. राईट. आणि पुढे पुढे एक इंटरेस्टिंग गोष्ट दिलेली आहे, जर तुम्ही पुढे गेलात. अनेक भौतिक गोष्टींचा स्वीकार करून आपले शरीर धष्टपुष्ट करण्याची इच्छा त्याला नसते. त्याच्या ठाई देहात्मबुद्धी नसल्यामुळे तो गर्विष्ठ होत नसतो. भगवत कृपेने प्राप्त झालेल्या गोष्टीतच तो समाधानी राहतो आणि इंद्रिय तृप्तीच्या अभावी क्रोधित होत नाही. राईट. राग होतो आपल्याला कधी कधी, जर आपल्याला पाहिजे ते भेटलं नाही तर राग येतो ना. राग मानू नये. का? भगवंताच्या इच्छेने भेटलं, मला जे भेटलं ते भेटलं, जे नाही भेटलं ते नाही, चांगलंच झालं. कदाचित ते माझ्या करता चांगलं नसेल. राईट. म्हणून ना ऍक्च्युली त्याला 4 स्टेजेस दिलेले आहेत चैत्रंजन प्रभूंनी. जसं की 2 मिनिटात आपण पूर्ण करू याला. ते म्हणतात की आपल्या या भौतिक जगामध्ये आपण जेव्हा कन्फ्रंट करतो, भौतिक जग म्हणजे काय? युद्ध आपल्या करता एक. राईट. भौतिक जगामध्ये युद्ध चालू आहे मायादेवीशी. हे युद्ध करताना 4 स्तरावरती आपण आपल्याला अनुभव येतील. ते म्हणतात की सर्वात पहिली स्टेज असते हेल्पलेस फेल्युअर. फर्स्ट स्टेज हेल्पलेस फेल्युअर म्हणजे आपण भरपूर प्रयत्न करू पण फेल होऊ आणि टोटली फेल होऊन जाऊ. भक्तीमध्ये आपण पुढे वाढण्याचा प्रयत्न करू पण टोटल फेल होऊन जाऊ. धड चॅन्टिंग होणार नाही किंवा वैष्णव अपराध होतील, करू नये, पण आपल्याकरता होत राहतील, काही ना काहीतरी गडबड आपल्याकरता होत राहील. राईट. दिस फर्स्ट स्टेज हेल्पलेस फेल्युअर. दुसरं ते म्हणजे जस्ट आपण ट्राय करतो पण टोटल क्रॅश. चॅन्टिंगला बसलं डायरेक्ट तो फर्स्ट राऊंड मध्येच, आणि जेव्हा 16 पुरे होतात तेव्हा डायरेक्ट जाग येते, 16 पुरा हो गया. उठलं की 16 पुरा हो गया. सगळे झोपेतच राऊंड होतात सगळे टोटल. त्याला म्हणतात म्हणजे बिचारा चालू नाही झाला, आता बसला चॅन्टिंग आणि लगेच तिथंच पडून गेला. किंवा भागवत वाचायला बसलं, अर्ध्या तासाने त्याला जाग येते. मग तो बापरे पूर्ण पुस्तक भिजून गेलेलं आहे, राळ टपकून टपकून. राईट. किंवा ते बिचारे नोट्स काढायला बसतात. बिचारे म्हणजे का, आपण सगळे तसेच. मी पण जेव्हा कधी लेक्चरला बसतो काही नोट्स, आजकाल काय डिजिटल आहे ना, मोबाईल आहे ऍक्च्युली, मोबाईलमध्ये नोट्स काढतात. पहिले लोक पेनाने काढायचे, तर लिहिता लिहिता म्हणजे पेन ते तिथे काय लिहितं, नकाशी बनतात. कारण पेन एवढा फिरतो झोपेमध्ये, असा तसा पेन फिरतो की नकाशा तयार होतो तिथे. आजकाल मोबाईलमध्ये असं मोबाईल कधी फुटला पडला खाली समजतच नाही. राईट. मग दिस इज कॉल्ड हेल्पलेस फेल्युअर. दूसरी कैटेगरी म्हणतात ते अभी कुछ समय बाद क्या होता है, पहले 5 साल समझो ऐसे निकल गए, नेक्स्ट 5 साल ते म्हणतात स्ट्रगल एंड फेल्युअर. फिर नेक्स्ट 5 साल बहुत स्ट्रगल करते हैं. अब ऐसा नहीं कि स्ट्रगल नहीं करते बट फिर भी फेल हो जाते हैं बहुत. वो ऐसा मध्ये काही डिवोटीज मी बघितलं असेल झोप आहे ना, जप करताना ऍटलिस्ट मी तरी म्हणजे पूर्ण 16 माळा फक्त मान हलवूनच जातात. असं वाटतं की मान तुटणारे वाटतं. काही काही डिवोटी अशा अग्रेसिव्ह असतात, बीट बॅग घेतले तर असं त्याला ठोकून ठोकून हे करणार. राईट. असं वाटतं की अरे दीवार में कुछ खिला ठोक रहे हो या जप कर रहे हो. राइट. क्या कहना, भीती पड़ती इसका गर्दन तो टूट नहीं जाएगा, उड़ नहीं जाएगा ना, अभी इतना गर्दन जोर जोर से हिला रहा है. राइट. सो दैट इज कॉल्ड स्ट्रगल अँड फेल्युअर. स्ट्रगल करतात बिचारे पण फेल होऊन जातात. बोला बोला. मान करताना मान हलवणे चांगली की वाईट? मी काय बोलणार नाही कारण मी पण हलवतो मान.
याला म्हणतात म्हणजे struggle. ते जप करता करता आपोआप होतातच त्या क्रिया. सी पॉइंट काय आहे, तुम्हाला ज्या प्रकारे जमते बाबा जप करून काढा, तुमचा 16 माळा पूर्ण करा. या क्षणाला सध्या काय आहे, काय प्रॉपर आहे इम्प्रॉपर आहे आपल्याला माहित नाही. आपली चॅन्टिंग झाली पाहिजे एवढं मला माहिती आहे. मग तुम्ही हो. मग काय काय लोक चालत चॅन्टिंग करतात, काय काय लोक म्हणतात अरे ऐसे चॅन्टिंग चलते से कैसे कर सकते हैं, एक ही जगह बैठ के करना चाहिए. अरे बट वो बैठते ही सो जाता तो क्या करेगा बेचारा, वो बैठते ही सो जाता है तो उसको उठ के ही करना. नाही बसून होतच नाही प्रभू एवढ्या 16 माळी. थोड्या उठावं लागतं, चालावं लागतं. मग त्याच प्रकारे मान पण हलवायला लागते. आणि मग कालांतराने मान पण हलवणे होत नाही तेव्हा उठून उठून मान हलवायची असते. मग ते पण होत नाही, मग चालून मग एकदा चालायला गेलं की मग झालं, मग डिस्पर्स. एकदा उठला की तो झाला, मग हवेमध्येच हरे कृष्ण. म्हणजे जेवढ्या माळा होतील तेवढ्या होतील. नंतर मग पूर्ण जग बघत बघत इकडे इकडे राऊंड मारत मारत अच्छा आज ब्रेकफास्ट में क्या है, आज लंच में क्या है. आवडीचं असेल तर एक्साइटमेंट वाव, आवडीचं नसेल गया आज का दिन. सगळ्यात उत्तम सकाळच्या माळा चांगल्या असतात प्रभू त्यापेक्षा. मग सकाळच्याच म्हणतोय मी तुम्हाला, सकाळी या सगळ्या गोष्टी होतात. सकाळच्याच ठीक राहतं. दुपार नंतर किंवा रात्री तर मान हलवणे होत नाही किंवा चालणे पण होत नाही. तेव्हा तर एकदम रॉकेट वरती बसून तुम्ही उडता मनाच्या. ज्या माळा संध्याकाळी होतात ना 2-3 सगळं कचरा असतो डोक्यात संध्याकाळी. 6 नंतर स्पेशली, आणि ह्या क्षणाला आता जर माळा बाकी असतील ना तर हरे कृष्ण, मग तिथे मान बिन हलवायची गरज पडत नाही. आतमध्ये ऑलरेडी सगळं चालू असतं, ते सगळं होता होता चॅन्टिंग होते, कसं तरी पूर्ण होते. पूर्ण झाल्या बेचारे भगवान थोड़ा होना असतील, बेचारा कितना दुखी है, कितना मेरे लिए कष्ट सहता है, चल तेरे को पास कर देता हूँ आजा. ही चैतन्य महाप्रभूंची परंपरा आहे. चैतन्य महाप्रभू बघतात की बिचारा दुखी आहे, एवढा कष्ट, दिवसभर जॉब करून आला, 10 तास 12 तास घरातली कामं करतोय, आता जेवण पण बनवून बसला, आता जेवला. मुंबईतलं असंच जीवन आहे लोकांचं. रात्री 11ला जेवतात बिचारे सगळे, आणि मग बघतात आता पीढ़ी में कितना बाकी है. नाही अभी भी 4 माला बाकी आहे. मग तरी चॅन्टिंग करतात ते लोक. मग तुम्ही बघत असाल आपल्या ग्रुपमध्ये काय काय लोक रात्री 12, 12:30, 1 पोस्टिंग करतात, 16 माला पूरा हो गया. राईट. सो दिस इज लाईक दॅट. भगवंत आपले मनोभावना बघतात. सो दिस इज सेकंड स्टेज, स्ट्रगल अँड फेल्युअर. असं काही वर्ष गेल्यानंतर मग हळूहळू भगवंत जेव्हा आपल्याला बघतात, कृपा देतात, त्यानंतर मग स्ट्रगल बट देर इज सक्सेस. मग हळूहळू आपल्याला कळतं की ओके, अगर मुझे सुबह अच्छा जॉब करना है तो रात को जल्दी सोना चाहिए, कम खाना चाहिए, रात में टीव्ही देख के सोना नहीं चाहिए, प्रजल्प नहीं करना चाहिए. हे सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू कळतात कालांतराने. तिसरी स्टेज असते स्ट्रगल अँड देन सक्सेस. आणि मग जेव्हा असं तुम्ही निरंतर 50, 60 वर्ष, 70 वर्ष भक्तीमध्ये सेवा करता, तेव्हा फायनली दॅट इज कॉल्ड लास्ट स्टेज, एफर्टलेस सक्सेस. चैंटिंग में बैठा कि खटखट खटखट ऐसे माला हो जाती है स्मूथली. असं आपल्याला कधीतरी महिन्यात एकदा होतं नाही की बसलो की एवढं स्मूथ चॅन्टिंग होतं की झोप पण पूर्ण झालेली आहे, मनात काही विचार पण नाही आहेत, कल किसी ने गाली नहीं दिया, ना मैंने किसी को गाली दिया, प्रसाद भी आज अच्छा है, सब सिच्युएशन एकदम फेवरेबल. बसलं की कटकट 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 16 राउंड 2 तासामध्ये कम्प्लीट. राईट. ती स्टेज आपल्याला इव्हेंच्युअली येते. सो लाईक दॅट अशा स्टेजेस आहेत भक्ताच्या जीवनामध्ये. आपण त्याला नेक्स्ट क्लासला कंटिन्यू करू पुढे. सो हेल्पलेस फेल्युअर पहिली स्टेज, दुसरी स्टेज स्ट्रगल अँड फेल्युअर, त्यानंतर स्ट्रगल अँड सक्सेस, फायनली एफर्टलेस सक्सेस. राईट. आता सध्या आपली स्टेज काय आहे कोणी बघून घ्या, कोणाची काय आहे. आपली तर स्टेज हेल्पलेस फेल्युअरचीच आहे. मान हलवून मान दुखते, मग असं वाटतं की थोडा आराम करावा आता. हरे कृष्ण. ठीक आहे. शेवटची कोणती आहे? शेवटची आहे एफर्टलेस सक्सेस. म्हणजे तुम्हाला काय प्रयत्न करावा लागत नाही, जस्ट बसलं की चॅन्टिंग पूर्ण होऊन जाते. असा एखादा दिवस आला तुम्हाला आयुष्यामध्ये कळत पण नाही, सोडा मला वाव कैसे फास्ट पूरा हो गया. आता पण आपल्याला कळतं बैठ गया तो माला पूरा, मतलब बैठ गया तो बैठ गया और माला पूरा मालूम भी नहीं पड़ा कब माला पूरा. पूर्ण प्रभूजी भरपूर वेळ लागतो. काय म्हणता? भरपूर वेळ लागतो, 2.5-3 पावणे 3. चांगलं आहे ना. कमीत कमी तेवढा तास आपण माळेच्या ह्याच्यामध्ये असतो. लवकरच कदाचित कधी लवकर चॅन्टिंग झाल्याच्या नंतर माळे करता जास्त वेळ भेटेल. म्हणून काय काय लोकांकरता भगवंतांनी कष्ट, आता मला 10 मिनिटाशिवाय 8 मिनिटाशिवाय माझी माळ पूर्ण होत नाही. किती फास्ट जरी करायचा प्रयत्न केला तरी मिनिमम 8 मिनिटं.
प्रयत्न केले भरपूर, शेवटी थकायला झालं, मी म्हटलं नको रे बाबा. मला 10 मिनिट हा लागतात 8 मिनिटं 10 मिनिटं, आयडियली 7 मिनिट्स. महाराज आपले 5-5.5 मिनिटांमध्ये करतात, बट दॅट्स डिफरंट लेवल. सकाळी उच्चार चांगले होते माळेचे, सकाळी उच्चार खूप छान होतात, दुपारी नाही व्यवस्थित होत. याचा अर्थ असा नाही की दुपारी असा विचार करून उच्चार चांगला करू नये. नाही प्रभू दिवसांनी मला म्हणायचं, म्हणजे माळे व्यवस्थित उच्चार होता बा 16 अक्षर. म्हणून मॉर्निंग टाइम इज द बेस्ट टाइम ऍक्च्युअली, कारण सकाळी सत्वगुण असतं ना. बट एनिवे काय करणार, प्रत्येकाचा वेळ. आता तुम्ही सध्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आहात, कोणाच्या घरी मुलं आहेत लहान, त्यांना सोडून कॅन्टीनला उठू शकत नाही ना. कोणा घरामध्ये कोणाचा मिस्टर लोकांना प्रसाद बनवायचा आहे, दॅट्स व्हेरी डिफिकल्ट. शेवटी भगवंत आपल्या सिन्सिअरिटीला बघतात, प्रामाणिकतेला बघतात, राईट. आणि जेव्हा भगवंत आपल्या प्रामाणिकतेला बघतील तेव्हा आपण पास होऊन जाऊ. शेवटी भगवंत आपल्या दिवशी कृपा देतील आणि आपल्या लाईफला असं सेट करतील की देन यू कॅन चॅन्ट ऑन टाइम, रीड ऑन टाइम. भगवंत आपल्याला सांगतील की ऐसे करो ऐसे करो, ददामी बुद्धियुगम तुम्ही मामोपेन. ठीक आहे, तर आपण सगळे मग भेटूया. मग तुम्ही भेटाल तिकडे जीवीला, राईट. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सॉरी प्रभू, 2-3 क्लास राहणार होते कारण की डोळ्यांचे ऑपरेशन झाले, तब्येत बिघडली होती थोडी. अच्छा, मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं का तुमचं? हो अच्छा, आता व्यवस्थित आहे? हो व्यवस्थित आहे, काय काळजी घ्या. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ठीक आहे, मग आपण भेटूया आणि सोमवारी. हे आपले आता रेकॉर्डिंग येत ना प्रभूजी, काही बरेच मिनिट झालेले, तर मग आपल्याला रेकॉर्डिंग पाठवता येईल ना? देन मी हेल्पलेस फेल्युअर ना. दररोज प्रयत्न करतो. आज पण मग असे रेकॉर्डिंग घेऊन बसलो होतो सगळ्या सिस्टमॅटिक लावायला. तर एवढ्या रेकॉर्डिंग निघाल्या म्हटलं, ह्या क्लासच्या काय 30-40 रेकॉर्डिंग निघाल्या. म्हटलं अरे बापरे, तो बहुत ये इसको बैठने के लिए 2 दिन लगेगे कम से कम. तर त्या क्लासचे ह्या क्लासचे होऊन जातील 2-3 दिवसामध्ये, होऊन जातील असं वाटतंय. एफर्टलेस सक्सेस. ठीक आहे, हरे कृष्ण. नेक्स्ट क्लासला पेपर, ते तर एफर्टलेस फेल्युअर आहे, पेपर तपास नाही. करू आपण. प्रणाम. हरे कृष्ण. वांछा कृपा सिंधु नमो नमः. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.